जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 17 प्रकृती पुरुष नाम समास तिसरा श्रवण निरूपण नाम श्रीराम समर्थ. थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका सांगितले ते ऐका सावधपणे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 17 प्रकृती पुरुष नाम आणि त्यामध्ये असलेला समास तिसरा आहे श्रवण निरूपण नाम. आणि पहिल्याच ओवीमध्ये समर्थांनी आम्हाला सावध केलं आहे ना. सावध श्रवण करायचं. थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका सांगितले ते ऐका सावधपणे. श्रवण कसं करायचं आहे? सावधानपणे करायचं. अध्यात्माचं पहिलं पाऊल आहे. श्रवणाला आलो आहे ना आपण. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलले जे श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. मग श्रवण केल्याने प्राप्त काय, पण श्रवण कसं करावं? सावधपणे करावं. या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की अध्यात्म जे आहे ते घाईघाईने गडबडीने समजतच नसतं, समजत नाहीच. जेव्हा जेव्हा आपण निरूपण श्रवण करतो तेव्हा आपण सावधच पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण सद्गुरूंचे शब्द ग्रहण करत असतो, श्रवण करत असतो, तेव्हा तेव्हा आपलं मन स्थिर, सावध आणि नम्रच असलं पाहिजे. बघा ना, ऑफिसमध्ये आपले सिनियर असतात, आपले बॉस असतात, ते काही आपल्याला टास्क सांगत असतात, काही इन्स्ट्रक्शन देत असतात. आणि तेव्हा जर आपण मोबाईल पाहत असू तर नक्कीच आपलं काय होतं, त्यांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन, त्यांनी सांगितलेल्या सूचना आपण सावधपणे श्रवण न केल्यामुळे दिवसभर मग तो कार्यभाग चुकत जातो. का? असावधानता आल्यामुळं नुकसान झालं. अध्यात्मातही तसंच आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा काय करायचं आहे? अखंड सावधपणे आपल्याला श्रवण करायचं आहे. मग या समासामध्ये समर्थ अजून सांगतात की श्रवण केलं आणि मग मला कळालं. मग कळणं, ऐकणे म्हणजे फक्त कळणे आहे का? तर त्याच्या पुढं काय असेल ना, मनन आहे, निधिध्यासन आहे, तेही सुद्धा आवश्यक आहे. जेव्हा आपण श्रवण केलं, ऐकलं आणि आम्हाला ज्ञान झालं, असं कधीही होत नाही. श्रवणानंतर मनन येतं, मनननंतर आत्मचिंतन येतं आणि मग प्रत्यक्ष अनुभूतीचा भाग येतो. आणि हे अध्यात्म मार्गावरचे टप्पे आहे, है ना. आम्ही काय केलं? डाएट, वजन कमी कसं करायचं, व्यायाम कसा करायचं, ह्याच्याबद्दल भरपूर श्रवण केलं, ऐकलं, ह्याच्याकडून ऐकलं, त्याच्याकडून ऐकलं. पण वजन काही कमी झालं नाही आणि शरीराची तब्येत काही सुधारली नाही. कसं येईल ते दैनंदिन आचरणामध्ये आणलंच नाही तर त्याचे परिणाम दिसणार आहेत का? फक्त श्रवणाने आपल्याला कळालं आहे असं कधीही होणार नाही. तर त्याच्यावरती पाहिजे मनन, चिंतन आणि प्रत्यक्ष अनुभव. हे आध्यात्मिक मार्गावरचे टप्पे आहेत. मग अध्यात्म हे कशावरती आधारित आहे बरं? अध्यात्म हे अनुमानावरती नाही तर अनुभवावरती उभारलेलं आहे. अध्यात्म हे तर्क, चर्चा किंवा ऐकीन गोष्टीवरती आधारित नसतं. तर ते कसं आहे? स्वप्रचितीच्या आधारावरती ते आधारलेलं आहे. आनंद म्हणजे काय हो? आनंद म्हणजे काय हे आपल्याला सांगता येतं का? किंवा त्याचं अनुमान लावता येतं का? तो अनुभूतीचा भाग आहे ना, ते अनुभवावं लागतं. आनंद म्हणजे काय? अनुभव घ्यायचा, अनुमान नाही लावायचं त्याचं. बरोबर आहे का? याच समासामध्ये समर्थ अजून सांगतात की विवेकाशिवाय असलेलं जे ज्ञान आहे ते अत्यंत घातक आहे. समर्थ सांगतात की सोनं घ्यायला गेला, धान्य घ्यायला गेला, किती तपासून घेतो है ना, किती त्याची चाचपणी करतो, 4 ठिकाणी भाव विचारतो, इथं कसं आहे, तिथं कसं आहे, हे कुठली ज्वारी आहे, मालदांडी आहे का, सोनं आहे तर 24 कॅरेटचं आहे का, किती प्रश्न विचारतो. तसंच जेव्हा जेव्हा आपण साधना मार्गावरती असतो, उपासना मार्गावरती असतो, तेव्हा तेव्हा आपण हीच परीक्षा विवेकाने केली पाहिजे. उत्तमाचा भाग आहे की नाही. बघा पुढं याच समासामध्ये समर्थ सांगतात कथा पुराणांचा खरा गाभा काय आहे? आत्मविद्या. कथा पुराणं खूप आहेत आपल्याकडं, भांडार आहे आपल्याकडं. रामायण आहे, महाभारत आहे, अवतार कथा आहेत, दशावतार आहेत ना. ह्या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत का? तर त्यामधून आपल्याला आत्मज्ञान शिकवणाऱ्या प्रतीत अशा कथा आहेत. ते प्रतिकात्मक कथा आहेत. आत्मज्ञान आम्हाला घ्यायचं आहे है ना. बघा आत्म्याविना जे आहे ते सगळं काही व्यर्थ आहे. आत्माच नसता तर या देहाचं, या शरीराचं, संपत्तीचं, यशाचं काय केलं असतं? काहीच उपयोग नव्हता ना.
म्हणून काय पाहिजे, त्या आत्म्याचं आत्मज्ञान पाहिजे, जे सर्वोच्च ज्ञान आहे. हे सुद्धा समर्थ याच समासामध्ये सांगतात की पंचमहाभूतांचं ज्ञान झालं, अष्टांग योग समजला, तंत्र शिकला, विद्या शिकला, पण यापेक्षा सुद्धा मी कोण आहे हे जाणणे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आपल्याकडे भरपूर पदं आहे, भरपूर डिग्र्या, पदव्या, पैसासुद्धा खूप आहे, तरीही मी अस्वस्थ का आहे हा जर प्रश्न अनुत्तरित राहत असेल तर या सगळ्या डिग्र्यांचा, पदांचा, पदव्यांचा, पैशाचा, संपत्तीचा काही उपयोग नाही. बरोबर आहे का? मग तुम्ही आम्ही गुंतलोय कशात? मायेमध्ये. बघा, समर्थ याच समासामध्ये सांगतात की माया अतिशय सूक्ष्म आहे. माया कशी आहे? सूक्ष्म आहे. प्रकृती, पुरुष, गुणमाया, देहबुद्धी हे सगळं सूक्ष्म स्तरावरती काम करतं. पण ह्या सूक्ष्म गुंत्यामध्ये आपण गुंतून पडलं, मग यातून बाहेर पडायचं तर काय पाहिजे? विवेक पाहिजे. विवेकाशिवाय माणूस या गुंत्यातून बाहेरच पडू शकत नाही. बरोबर आहे का? मग तुम्ही आम्ही कसं बाहेर पडायचं? देहाच्या पलीकडे जाणे म्हणजे मुक्ती आहे. समर्थ याच समासामध्ये सांगतात की खरा साधू तोच जो देह, त्याची भूमिका, त्याची ओळख याच्या पलीकडे विदेह स्थितीत गेलेला आहे ना, तो खरा कोण आहे? खरा साधू आहे, है ना? मग तुम्ही आम्ही अडकलो कुठं? विषयामध्ये अडकलो आहे. मग विषय ज्ञान काय करतात? अधोगतीकडे नेतात आणि आत्मज्ञान हे ऊर्ध्वगतीकडे नेतं. भौतिक पदार्थांबद्दल वाटलेलं आकर्षण जे आहे ते कायमच नाशवंत राहिलेलं आहे. आणि त्यातच गुंतलेला जो माणूस आहे ना, कायम भौतिक पदार्थांमध्ये, विषयांमध्ये, वासनेमध्ये अडकलेला जो व्यक्ती आहे तो कायम कुठे आहे? अधोगतीकडेच गेलेला आहे. आणि जो आत्मचिंतन करणारा आहे तो कायम ऊर्ध्वगतीला गेला, वर चढत गेलेला आहे. बघा, सर्व साधनांचा शेवट कुठं होतो? आत्मज्ञानामध्ये होतो की नाही? अष्टांग योग जमला, तप केलं, जप केलं, उपासना केली, हे सगळं आत्मसाक्षात्कारासाठी होतं. तुम्ही आम्ही त्यात अडकायचंच नव्हतं. अष्टांग योगमध्ये अडकायचं नव्हतं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे 8 अंग योगाची कशासाठी होती? समाधीकडे जाण्यासाठी होते. तुम्ही आम्ही अडकलो कुठं? आसनांमध्ये. नुसतीच आसनं घालायची, नुसताच प्राणायाम करायचा. अरे पण ते टप्पे आहेत, है ना? तुम्ही आम्ही त्या टप्प्याटप्प्याने पुढं जावं याच्यासाठी काय केलेलं आहे? तो राजमार्ग तयार केलेला आहे, तो अष्टांग योग. त्याच्यामध्ये अडकायचं नव्हतं. ते नकाशे आहेत, नकाशे. त्या नकाशावरती आपण कुठे आहोत हे पाहायचं असतं. यमामध्ये आहोत, नियमामध्ये आहोत, आसनामध्ये आहोत, प्राणायामामध्ये आहोत, प्रत्याहारामध्ये आहोत, ध्यानामध्ये आहोत, धारणेमध्ये आहोत, की समाधी अवस्थेपर्यंत आपण पोचलो, ह्याचा तो नकाशा होता. बघा ना, निर्गुण ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे. आणि ते कसं आहे? आकाशासारखं आहे. निर्मळ आहे, निश्चळ आहे, सर्वत्र आहे आणि कधीच पकडता न येणार आहे. ते पकडताच येत नाही. आकाश कसं आहे? आकाशाशिवाय तुमचं आमचं काही अडत नाही, पण त्याच्याशिवाय काही चालत पण नाही. बरोबर आहे का? त्याच्याशिवाय आपण श्वासही घेऊ शकत नाही, कारण सगळं जे चाललं आहे ना त्या आकाशाच्या मध्येच चाललं आहे. तसंच आहे ते निर्गुण ब्रह्म. दिसत नाही, निर्मळ आहे, निश्चळ आहे, सर्वत्र आहे. ते दिसत नाही, पण त्याच्याशिवाय काही चालतच नाही. बघा, सार आणि असार याच्यामध्ये असलेला जो विवेक आहे ना, हाच या समासाचा अंतिम संदेश आहे. समर्थ सांगतात की सगळ्या तत्वांचा विचार करून जे शाश्वत आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि बाकीचं सगळं त्यागलं पाहिजे. हाच सार असार विवेक आहे. बघा ना, तुम्ही आम्ही घराची साफसफाई करतो, स्वच्छता करतो, तेव्हा घरामध्ये असलेल्या वस्तूंमध्ये आपण लगेच विभागणी करतो. हे सगळं आहे, हे निरुपयोगी आहे, हे त्यागून द्यायचं आहे. आणि हे उपयोगी आहे, ह्याचा उपयोग करायचा आहे. बरोबर आहे का? मग हा जो काही समास आहे, या समासाची पहिली ओवी, थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. श्रोते हो, बैठकीला आलात, मंगलाचरण झालं, चालू समासामध्ये आला, आता थोडंसं ऐका, है ना? थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. जे काही सांगितलं आहे ना ते सावधपणाने श्रवण केलं पाहिजे. आणि सावधपणे श्रवण करण्याच्या आधी ग्रंथ बाजूला सारायचा नाही. आधीच ग्रंथ सांडू नका. तुम्ही आम्ही काय केलं? पूर्ण ग्रंथ पाहिला बी ना, उगाच
ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. याचं उत्तमाचं श्रवण आपण प्रत्येक मंगलाचरणामध्ये केलं. आणि समर्थांनी चालू समासामध्ये सांगितलं, थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. सावधपणे ग्रंथाचं श्रवण करण्याच्या पूर्वीच ग्रंथ बाजूला सारू नका, कारण सद्ग्रंथ वाचताना, उत्तमाचे ग्रंथ वाचताना घाई करायची नसते. आधी मनाला स्थिर करायचं असतं, सावध करायचं असतं. कारण हे अध्यात्म वरवरचं ऐकून समजणारच नाही आहे, ते अंतःकरणाने ग्रहण केलं पाहिजे, अंतःकरणाने श्रवण केलं पाहिजे. समर्थांनी इथं सावधपणा म्हणजे अंतःकरणाची जागृत अवस्था दाखवली. हो, श्रवण करताना फक्त कानापुरतं राहू नये, ते थेट परेपर्यंत उतरावं. आणि जर श्रवणामध्ये बेफिकिरी असेल तर काहीच साध्य होणार नाही, कारण सार काय आणि असार काय हे कळणारच नाही. मग जिथे सावधपणा आहे तिथे सारासार विवेक आहे, तिथे विवेकाची जागृती आहे, तिथे विवेकाची वाढ आहे, आणि तिथेच भक्तीचं रोजणं आहे, आणि तिथेच भक्ती अंकुरित होणार आहे. त्यासाठी पाहिजे सावधपण. म्हणून या समासामध्ये समर्थ सांगतात, ऐका, जरूर ऐका, पण सावधपणाने. कारण सावधपणातूनच काय होणार आहे, श्रवणातूनच खरी समज, खरा विवेक जन्माला येणार आहे. म्हणून आम्ही अखंड सावध पाहिजे. श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. मग काय करायचं आहे, समर्थांनी सांगितलं, अध्यात्माच्या श्रवणामध्ये काय आहे, अग्रक्रम आहे. श्रवणामध्ये सार श्रवण, श्रवणामध्ये सार श्रवण म्हणजे श्रवण हे पहिलं चरण आहे, अगदी अग्रक्रमावरती आहे. आणि त्यात अध्यात्म निरूपणाचे श्रवण तर सारामध्ये सुद्धा सार आहे ना. श्रवण आपण खूप केलं, बाहेर द्वैतामध्ये खूप श्रवण केलं, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, अध्यात्माचं निरूपण हे श्रवणामध्ये सार श्रवण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अंतःकरण एकाग्र करून या ग्रंथाचे नीट विवरण करून पाहावे. नवविधा भक्तीमध्ये असलेली पहिली पायरी, मूलभूत पायरी म्हणजे श्रवण. श्रवण म्हणजे फक्त कानांनी ऐकणे नव्हे, तर मन शांत करून सत्याची स्वीकारण्याची तयारी करून ठेवणे म्हणजे श्रवण. बरोबर आहे का? ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये नामस्मरण, कथा, तत्त्वज्ञान रुजलं पाहिजे, ते श्रवण. आणि श्रवणातूनच सगळ्यात मोठी गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे श्रवणातूनच विवेक जागा होणार आहे. श्रवणातूनच अहंकाराचं काय होणार आहे, नमन होणार आहे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो. खूप श्रवण केलं आपण, खूप श्रवण केलं. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, पण मी ठेवला का मस्तक त्या ठिकाणी? मी ठेवलाच नाही ना. तो अहंकार आजही वारंवार वरती डोकं काढतो. म्हणून सायनदेव न्यासिता झाला पुन्हा, कारण सायनदेवाला माहिती होतं हे न्यास करणे म्हणजे सद्गुरूंना शरण जाण्याची जी प्रक्रिया ती मला पुन्हा केली पाहिजे. त्यांनी उत्तमाचं श्रवण केलं होतं. श्रवणातून विवेक त्याचा जागा झाला होता, म्हणून त्याच्या अंतरी भक्तीचा अंकुर उगवला होता. ऐकणं, ऐकण्यातून शिकणं, आणि त्या शिकण्यातून समजणं, आणि मग समजण्यातून घडणं, आणि मग तिथे भक्ती फुलते, विवेक जागृत होतो, आणि अहंकार मऊ होतो. मग हे जे श्रवण आहे ना, हे आत्मज्ञान उलगडणारं श्रवण आहे. तुमच्या आमच्या आत्मज्ञानाला कलाटणी देणारं श्रवण आहे. आणि समर्थांनी जो ग्रंथ दाखवलेला आहे ना, तो बाहेरचा नाही, तो ग्रंथ आतमध्ये अंतःकरणामध्ये उलगडायचा असतो. सद्गुरूंचे शब्द ऐकले, सद्गुरूंचे श्रवण ऐकले, पण जर मनामध्ये बदलच झाला नाही, जर परिवर्तन घडलंच नाही, तर ते श्रवण अर्धवट आहे बरं का. ते श्रवण अपूर्ण आहे. मग सद्गुरूंचे जे निरूपण आहे ते ऐकल्यानंतर बदल व्हायला पाहिजे होता, परिवर्तन व्हायला पाहिजे होतं. बदलाच्या ऐवजी परिवर्तन, जे शाश्वत आहे ते परिवर्तन. मग नाही घडलं. का नाही घडलं? कारण श्रवण अपूर्ण आहे, श्रवण अर्धवट आहे. श्रवण मननाचा विचार, निज ध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार बोलूच नये.
मग श्रवण मननाने ब्रह्मविचार ठसवून घेऊन त्याचे निधिध्यासन करण्याने आत्मसाक्षात्कार होतोच होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो. तिथं उदारीचं नावसुद्धा काढायचं नसतं. सद्गुरूंचे वचन, शास्त्र असते, हरिकथा असेल, ही केवळ ऐकायची नसते, तर त्यावरून मनन करायचं असतं. आणि ते मनन करताना हे माझ्या जीवनात कसं लागू होईल असा विचार जागृत ठेवायचा असतो. मग निजध्यासे साक्षात्कार आणि सततच्या ध्यानातून, अंतर्मुखतेतून सत्याचा थेट अनुभवजन्य ज्ञान घेण्याची प्रक्रिया म्हणजे निजध्यासे साक्षात्कार. हे पुस्तकातलं ज्ञान नसतं, तर ते स्वतःच्या आतमध्ये उमटलेलं ज्ञान असतं, ते म्हणजे निजध्यासे साक्षात्कार. मग यातून प्राप्ती काय? रोकडा मोक्षाचा रोकडा मोक्ष आहे तिथं. उदार बोलूच नाही. मग मोक्षाच्या गप्पा मारायच्या नाहीत, मोक्षाचं प्रदर्शन करायचं नाही, मोक्षाच्या घोषणाही करू नयेत. खरा मोक्षाचा जो विषय आहे तो कधी सांगायचाच नसतो, कारण मोक्ष हा अनुभवायचा विषय आहे. तो गप्पा मारायचा विषय नाही, तो प्रदर्शन करायचा विषय नाही, तो सांगायचा विषय नाही किंवा त्याची घोषणाही करायची नसते. त्याचा अनुभव घ्यायचा असतो, अनुभूती घ्यायची असते. मग समर्थांनी आम्हाला त्रिसूत्री दिली, श्रवण मनन निधिध्यासन. ह्याच्यातूनच साक्षात्कार घडणार आहे आणि मग मोक्ष उदार मिळतच नसतो, रोकडा मोक्ष असतो. रोकडा मोक्ष मिळणार आहे आणि तो अनुभवानेच मिळणार आहे. पाहिजे काय? श्रवण मनन निधिध्यासन. बघा पुढे, नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे. समर्थांनी पुन्हा सावध केलं है ना. नाना रत्नांची परीक्षा करताना, त्या रत्नांची वजनं करताना, उत्तम सोने मुशीत घालताना अत्यंत सावध असायला पाहिजे. नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता, नाना रत्न तपासून घेताना, त्या रत्नांची वजनं करताना किती बारकाईनं लक्ष देत असतो, किती डोळसपणे पाहिलं जातं. तिथं करतो का काही? अजिबात नाही. तिथं निष्काळजीपणा करतो का? अजिबात नाही. चालत पण नाही. उत्तम सोने पुटी घालता सावधान असावे. शुद्ध मौल्यवान सोनं साच्यामध्ये घालताना थोडीशी जर चूक झाली ना तर नुकसान होऊ शकतं. म्हणून पूर्ण सावधपण अत्यंत आवश्यक असतं. सद्गुरूंचं वचन, हरिकथा, शास्त्रज्ञान हे खरं उत्तमाचं सोनं आहे. आणि याचं श्रवण करता असताना, याला समजून घेत असताना जर बेसावध असू, बेफिकीर असू, तर त्या श्रवणातून मिळालेला अर्थ चुकतो आणि त्याचे विपरीत परिणाम तयार होतात. बरोबर आहे का? अध्यात्मामध्ये सुद्धा परीक्षा आवश्यक आहे. खरं ज्ञान वेगळे, ते ओळखावं लागतं. प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसते. तसंच प्रत्येक गोड बोलणारा व्यक्ती हा ज्ञानी असतोच असं नाही. म्हणून त्यासाठी काय पाहिजे? परीक्षा. सांगितली ना समर्थांनी, नाना रत्ने परीक्षिता. प्रत्येक चमकणारी गोष्ट ही रत्न असेलच असं नाही, प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोने असेलच असं नाही. त्यासाठी त्याची परीक्षा खूप गरजेचं आहे, त्याचं वजन खूप गरजेचं आहे है ना. तिथं सावधान असलंच पाहिजे. बघा पुढं सांगितलं आहे, नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलणे, सावधपणे. अजून एकदा सावध केलं. बघा ना, अनेक नाणी मोजून घेत होता. नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, नाना पदार्थांच्या परीक्षा करताना विवेकी मनुष्याशी बोलणे. विवेकी मनुष्याशी बोलत असताना अखंड सावध पाहिजे. नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, पुन्हा परीक्षा घ्यायची. व्यवहारामध्ये नाणी मोजताना कशी काळजी घेतो? तिथं अंदाज लावतो का? नाही. हे आहेत ना एवढे पोतं भरून चिल्लर आणली आहे आणि त्याच्यामध्ये नाणी आहेत. हे 2-2चे ठोकळे आहेत, 5चे ठोकळे आहेत, 10चे ठोकळे आहेत. हां, असतील 1000 रुपये, 2000 रुपये, असं नाही आहे. तिथं अंदाज नाही लावत, तिथं खात्रीच पाहिजे. कसं? मोजून बघायचं. वेळ लागला तरी चालेल, पण मोजून बघायचं. तिथं नाही, रिस्कच घेत नाही तिथं. विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे. तसंच जो विवेकी आहे ना, त्याच्याशी बोलताना सुद्धा जसं तिथं सगळं चेक करून घेतलं होतं, तिथं अंदाज लावत बसला नाही, खात्रीनं बोलला ना,
तसंच इथं विवेकी मनुष्याशी बोलताना सुद्धा काय पाहिजे, शब्द तोलून मापून बोलले पाहिजेत. अंदाज लावून बोलायचं नाही, तुक्के मारायचे नाहीत, खात्रीच पाहिजे. कारण विवेकी मनुष्य हा फक्त शब्द ओळखत नाही, तर त्या शब्दामागचा भाव, शब्दामागचा हेतू आणि शब्दामागे असलेलं सत्यसुद्धा तो विवेकी मनुष्य ओळखत असतो. बरोबर आहे का? सद्गुरू आहेत, सद्गुरूंशी संवाद करायचा आहे. ज्ञानी आहे, त्याच्याशी संवाद करायचा आहे. विवेकी आहे, त्याच्याशी संवाद करायचा आहे. आणि हा संवाद करत असताना ओथळपणे बोलणं, दिखावा करणं किंवा अज्ञान करणं हे अत्यंत चुकीचं आहे. इथे सावध बोलणं म्हणजे कसं हो? सावध बोलणं म्हणजे अहंकार बाजूला ठेवून सत्याशी संवाद साधणं म्हणजे सावध आहे. है ना? जिथे समजदार माणसं असतात ना, तिथे शब्दांची किंमत फार मोठी असते. तिथं जमत नाही. हां, तिथं रिस्क घ्यायचीच नाही. खरं असेल तरच बोलायचं. है ना? तिथे तोंड उघडण्याआधी आम्ही अखंड सावधच पाहिजे. त्या समजदार माणसामध्ये कोण बोललं आहे आणि काय बोललं आहे हे अत्यंत महत्त्वाचं असते. कधी कधी कोण बोललं आहे, सद्गुरू बोललेत हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि कधी कधी काय बोललेत हे जास्त महत्त्वाचं आहे. एखादा द्वैतामध्ये एखादा चुकीचा माणूससुद्धा बरोबर वाक्य बोलून जातो. तेव्हा ते कोण बोललं ह्याच्यापेक्षा काय बोललं ह्याच्याकडे आमचं जास्त लक्ष असलं पाहिजे. तिथं सावधानता सांगितली, तिथं सावध असलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला प्रत्येक शब्दामागचा भाव, हेतू आणि सत्य ओळखता येईल असा तो व्यक्ती. आणि हा इथं जो दाखवलेला विवेकी मनुष्य आहे ना, तो विवेकी मनुष्य प्रत्येक विचार तपासून घेतो आणि मगच स्वीकार करतो. कोणीतरी चमत्कार होतो असं सांगितलं म्हणून त्यांनी मानलेलं नाही. त्यांनी त्याच्या मागची सत्यता पडताळली आणि मग स्वीकार केला. बघा ना, समर्थांनी अजून सांगितलं आहे. जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देव क्षोभे. ज्याप्रमाणे लक्ष धान्य असते ते निवडून मग आपण अर्पण करतो, तेव्हा ते देवाला मान्य होतं. आणि मग ते जसं आहे तसं जर वाहिलं तर देव मात्र काय होतो, सगट मानिता अमान्य देव क्षोभे. ते देवाला बिलकुल शोभत नाही. जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य. धान्य निवडताना चांगले दाणे वेगळे काढले जातात, तेव्हाच त्याचा उपयोग शुद्ध आणि स्वीकार्य ठरतो. सगट मानिता अमान्य देवक्षोभे. आणि मग सगळं जसंच्या तसं स्वीकारलं, त्यातलं चांगलं वाईट काही त्याचा भेदच केला नाही, सारासार काही ओळखलं नाही, तर ते अमान्य ठरतं. त्यांनी देवालाही संतोष लाभत नाही. बघा ना, श्रवण, साधना, भक्ती करताना हा सारासार विवेक अत्यंत आवश्यक आहे. सर्वच जसंच्या तसं घेतलं तर अवघड होईल. सर्व ऐकलेलं, सर्व पाहिलेलं, सर्व शिकलेलं जसंच्या तसं स्वीकारायचं नसतं. त्यातून योग्य ते घ्यायचं असतं आणि अयोग्य ते सोडायचंच असतं. हाच खरा भक्ती मार्ग आहे. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये नातेसंबंध आहेत, विचार आहेत, सल्ले आहेत, माहिती आहे, हे आपण सगळंच साठवून ठेवतो का? नाही, आपण आधी त्यामध्ये निवड करतो. कारण इथं काय पाहिजे तर सार असार विवेक त्याच्यामध्ये जागृत असलं पाहिजे. आणि सगळं जर जसंच्या तसं जर आपण घेतलं तर आमचं मन गोंधळून जाईल. कारण त्यामध्ये अविवेकाचा सुद्धा स्वीकार झाला आहे, असाराचा सुद्धा स्वीकार झालेलाच आहे. त्यामुळे गोंधळ उडणारच आहे आणि त्या गोंधळातून काय होणार आहे, कन्फ्युजन वाढत जाणार आहे. म्हणून सार असार न कळता सगळं स्वीकारलं तर देवालासुद्धा दुःखच होतं. बघा ना, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक न ओळखता दोन्हीही स्वीकारलं तर प्रॉब्लेम होणारच आहे. यासाठी पाहिजे तो सारासार विवेक. एकांती नाजूक कारभार, तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. एकांतात बसून एखाद्या नाजूक गोष्टीबद्दल, एखाद्या गुप्त योजनेबद्दल चर्चा करताना, त्याच्यावरती कार्यभाग करताना, त्याच्यावरती अंमलबजावणी करताना तिथे अतितत्पर असलं पाहिजे, अति सावध असलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षासुद्धा कोटी गुणे, त्याच्यापेक्षासुद्धा अधिक आध्यात्मिक ग्रंथांचा विचार करताना कोटी गुणाने सावध आणि तत्पर असलंच पाहिजे.
एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर. एकांतामध्ये सूक्ष्म गुप्तपणे जबाबदारीचं जोखमीचं काम करताना जसा तिथं चपळ असतो, जागरूक असतो, त्याचं लक्ष अजिबात विचलित होत नाही, तसंच अध्यात्माच्या कामातसुद्धा पाहिजे. त्याच्या कोटी गुणी विचार अध्यात्मग्रंथी सामान्य व्यवहारापेक्षासुद्धा कोटीपटाने अधिक सूक्ष्म विवेकाने विचार करून सावधपणाने आत्मग्रंथ वाचताना सावधच पाहिजे. अध्यात्म म्हणजे सरळ सरळ माहिती नसते. अध्यात्म कसं आहे? स्थूळाकडून सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून अनुभूतीकडे नेणारं शास्त्र आहे. इथे थोडी जरी चूक झाली तर अहंकार, मीपणा, मत्सर आहेच. अर्धवट समज, अर्धवट ज्ञान घेतलं, घाईघाईने श्रवण केलं, घाईघाईने त्या ग्रंथांचा अभ्यास केला तर मार्गच चुकू शकतो. आणि एकदा मार्गच चुकला तर गंतव्य ठिकाणसुद्धा चुकूनच जातं. जसं एखादं नाजूक यंत्र हाताळताना आपण किती घाई करतच नाही. ते नाजूक यंत्र आहे, त्याचे स्पेअर पार्ट मिळणार नाही, त्याचे स्क्रू मिळणार नाही, त्याचा एखादा अवयव गेला तर परत ते यंत्र चालू होणार नाही. तिथं आपण घाई करत नाही. तसंच आत्मज्ञानामध्ये, सद्गुरूंच्या वचनामध्ये, ग्रंथ वाचनामध्ये, सद्गुरूंच्या श्रवणामध्ये अति तत्पर असणे गरजेचं आहे. आणि अति तत्पर असताना शांतता गरजेची आहे. कारण अध्यात्म हे काही खेळणं नाही आहे. अध्यात्म हा सुद्धा नाजूक कारभार आहे. म्हणून त्यामध्ये विचार हा कोटीपटीने वाढवावा लागतो. अध्यात्म अतिशय सूक्ष्म आहे. इथे बेफिकिरी चालत नाही, बेसावधपणा चालत नाही. बघा ना, एखादा डॉक्टर असतो, तो डॉक्टर डोळ्याचा असू द्या, न्यूरोसर्जन असतो, तो असू द्या, कार्डिओलॉजिस्ट असू द्या, नेफ्रोलॉजिस्ट असू द्या, किती जोखमीचे ऑपरेशन ती लोक करतात, किती तत्परतेनं करतात, किती चपळाईनं करतात. थोडीसुद्धा चूक त्यांची एखाद्या पेशंटचा जीव धोक्यात घालू शकते. तिथे ते बेफिकीर असतात का? किती तत्पर असतात, पण सावध असतात. ते समर्थन नाही तर सांगायचं. बघा पुढं अजून काय सांगितलं. काहिन्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तामध्ये जाड अध्यात्मविद्या. नाना कहाण्या, नाना गोष्टी, नाना पवाडे, नाना अवतारांच्या गोष्टी, याचे उत्तमोत्तम चरित्र, या सर्वापेक्षासुद्धा अध्यात्मविद्या ही अधिक गहन असते. कहिन्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चित्रे वाढ, है ना. पुराणकथा, गोष्टी, पराक्रम, अवतारांची चरित्र हे सगळं वरवर पाहिलं तर मनोरंजनात्मकच वाटतं, वाटतं. पण त्या समस्तामध्ये जाड अध्यात्मविद्या. पण या सर्वांच्या आतमध्ये जर खोलवर दडलेलं काय असेल तर अध्यात्मविद्याच आहे बरं का. ह्या कथा वरवरून काय वाटतात? मनोरंजन. पण त्याच्या आतमध्ये तत्त्व आहे, संदेश आहे आणि आत्मज्ञान आहे. पहा ना, अवतार चरित्रे वाढ, अवतारांची चरित्र आहेत, है ना. पहिला अवतार कुर्म अवतार, दुसरा अवतार मत्स्य अवतार, तिसरा अवतार वराह अवतार. काय आहे हे? मानवी जीवनाच्या उत्क्रांतीचे टप्पे. मग डार्विन पण तेच सांगतो, डार्विनची थिअरी पण तेच सांगते. त्याने इंग्रजीतून सांगितलं, आमच्याकडे संस्कृतमधून लिहिलं आहे. कळालं पाहिजे ना, कळालं पाहिजे. त्यासाठी खोलवर दडलेलं ते अध्यात्मविद्या आम्हाला समजून घेता आली पाहिजे. त्या अवतार कथे म्हणजे फक्त पौराणिक इतिहास नव्हताच कधी. तो माणसाच्या अंतर्गत जीवनाच्या प्रवासाचं ते प्रतीक होतं. आम्ही कुठून जन्माला आलो? पाण्यातूनच जन्माला आलो ना, है ना. म्हणून तो मत्स्य अवतार दाखवला ना, पहिला अवतार. त्यासाठी आमच्याकडे काय पाहिजे? विवेक जागृत पाहिजे. नुसत्याच कहाण्या, कथा, गोष्टी, पवाड, नाना चरित्र वाचत बसला, अवतार चरित्र वाचत बसला आणि सगळं वरवरून पाहिलं आणि त्याला ते फक्त मनोरंजन, करमणूक वाटली. पण त्याच्या अंतरीच्या गाभ्यामध्ये तो कधी गेलाच नाही, त्या खोलीमध्ये तो कधी गेलाच नाही, त्याचं तत्त्व कधी त्याला कळलंच नाही, त्याचा संदेश कधी त्याला कळाला नाही, त्याचं आत्मज्ञान हे जे खरं धन होतं ते कधी मिळालंच नाही. म्हणून काय करायचं, हे सगळं श्रवण करत असताना माणसाने काय केलं पाहिजे? त्याच्यामध्ये अहंकारावरती विजय मिळवून, विवेकाची जागृती करून, भक्तीची परिपक्वता आणण्यासाठी त्याच्या खोलीमध्ये उतरलं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये कथा ऐकताना फक्त
काय घडलं, पुढं काय झालं, कसं झालं, मग ह्यो आला का, मग त्यो आला का, हेच चाललं आहे. आणि पण ह्या कथा ऐकत असताना याचा माझ्या जीवनात अर्थ काय आहे, मी याच्यावरून काय बोध घेणार, हे कळालंच नाही. तर बघा ना, ज्याला त्या कथेमध्ये फक्त कथाच पाहिली, त्यानं दुसरं काही बघितलंच नाही, फक्त ती कथा म्हणूनच श्रवण केले, तर त्याची फक्त करमणूक होईल, त्याचं फक्त मनोरंजन होईल. पण जेव्हा त्याला त्याच्यामध्ये तत्त्व दिसेल ना, तेव्हा त्याला आत्मज्ञान व्हायला सुरुवात होईल. म्हणून सर्व कथा चरित्रांचा गाभा म्हणजे काय, आत्मविद्या आहे. बरोबर आहे का? प्रभू श्रीरामांनी जी काही रामकथा आहे प्रभू श्रीरामांची, त्याच्यामध्ये युद्ध होतात. मग ती युद्धकथा ऐकली, रंजक वाटली, पण खरं तर ती आत्मसंयमाची कथा होती. त्यांचा संयम किती मोठा आहे, पुरुषोत्तम त्यांना का म्हणतात, ह्याचा माझ्या जीवनामध्ये कसा मी अर्थ लावला पाहिजे, हे जेव्हा समजेल तेव्हा आपल्याला त्याच्या मागचा खरा गर्भितार्थ कळणार आहे. बघा ना, अजून समर्थाने सांगितले पुढे, गत गोष्टीश ऐकिले तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाली परे ते दिसेना. है ना, पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी, गत गोष्टी ऐकिल्या, पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकून झाल्या, त्याने काय हातास आले, त्यांनी काय झालं, काय हाताला लागलं, त्याचा फायदा काय झाला, त्याची प्राप्ती काय झाली. म्हणती पुण्य प्राप्त झाले, म्हणतात की पुण्य प्राप्त झालं त्या कथा ऐकून, गतकथा. परी ते दिसे ना की, पण ते काही दिसत तर नाही आहे. गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आल्या, है ना, त्या काही घडलेल्या गोष्टी आहेत, कथा आहेत, त्याचं प्रवचन झालं, निरूपण झालं, ते ऐकलं. बरं, मग आता काय, मग त्यातून प्रत्यक्ष माझ्याबद्दल काय झालं, माझ्यामध्ये बदल काय झाला, हा खरा प्रश्न निर्माण झाला. म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की. मग काय म्हटलं, ह्या सगळ्या कथा ऐकल्यानंतर, प्रवचनं ऐकल्यानंतर, निरूपणं ऐकल्यानंतर पुण्य मिळालं, पण खरं काय आहे, आचारामध्ये, वृत्तीमध्ये, वागणुकीमध्ये त्याचे बदल जर दिसतच नसतील, तर ते पुण्य केवळ शब्दामध्ये आहे. ते पुण्य म्हणजे काय होतं, शाश्वत परिवर्तन आवश्यक होतं. बरोबर आहे का? गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना. गत गोष्टींचे श्रवण केले, त्यांनी हाताला काय आले, परिवर्तन. ते परिवर्तन म्हणजे पुण्य होतं. तर फक्त जे पुण्य मिळालं म्हणतात ना, ते शाब्दिक पुण्य नव्हतं, ते शाश्वत आचारामध्ये, वृत्तीमध्ये आणि वागणुकीमध्ये दिसलेलं परिवर्तन ही खरी पुण्य होते. श्रवण जर जीवनामध्ये उतरलंच नाही, तर ते केवळ माहिती म्हणून राहील. श्रवण जर जीवनामध्ये उतरलं नाही, तर ती फक्त साधना होईल. पण खरं पुण्य म्हणजे परिवर्तन. अहंकार कमी झाला, वर्तनामध्ये सज्जनता वाढली, मनामध्ये थोडा मृदूपणा आला, हां, मग आता खरी पुण्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये जर आपण दररोज काही वाचतो, ऐकतो, पण तरीही चिडचिड आहे, मत्सर आहे, हे कायम जर असेल, मग त्या वाचनाला, त्या ऐकण्याला काय किंमत आहे? कारण बदल काहीच नाही झाला. जिथे परिणाम दिसत नाहीत, तिथे श्रवण अजूनही परेपर्यंत पोचलेलं नाही आहे, हेच अधोरेखित होतं. म्हणून ऐकून पुण्य मिळेल हा भ्रम डोक्यातून काढून टाकला पाहिजे. औषधाने रोग बरे होतात, औषधाचं नाव ऐकून रोग बरा होत नाही. त्या औषधाची मात्रा, श्रवणाची मात्रा घेतलीच पाहिजे. श्रवण मात्रा परेपर्यंत पोचली तर बदल दिसणार आहे. नुसतंच श्रवण है ना, औषधाचं नाव आहे श्रवण, औषधाचं नाव घेऊन, औषधाचं नाव ऐकून रोग बरा होत नाही. तो रोग बरा होण्यासाठी ती श्रवण मात्रा परेपर्यंत पोचली पाहिजे. बघा ना, पुढं सांगितलं, तैसे नवे अध्यात्मसार हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संवार होत जातो. तशी आध्यात्मिक साराची ही गोष्ट आध्यात्मिक साराची नाही आहे. तैसे नवे अध्यात्मसार हा प्रचितीचा विचार, इथे प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहे. कळता अनुमानाचा संवार होत जातो.
अध्यात्म विचार नीट कळाला तेव्हाच अनुमानाचा हा संवार होत जाणार आहे. तर्क, कुतर्क, शंका हे नष्ट होणार आहे, है ना, त्याचा संवार होणार आहे. तैसे नव्हे अध्यात्मसार हा प्रचितीचा विचार. समर्थ काय सांगतात की अध्यात्म हे फक्त ऐकलेलं, सांगितलेलं किंवा मांडलेलं नसतं. ते स्वतःला येणाऱ्या प्रत्यक्ष अनुभूतीवरती ते अध्यात्म आधारलेलं असतं. कळता अनुमानाचा संवार होत जातो आणि हे जसं सत्य उमगू लागतं, सत्य कळू लागतं, तसं तसं अंतरी असलेले तर्क, कल्पना, अंदाज, अनुमान आपोआप गळून पडतात. इथं समर्थ कसं सांगतात, इथं जी प्रचिती आहे, जिथं प्रचिती येते ना तिथं कदाचित असं असावं, तसं असेल तर, असं असेल तर या शब्दांना जागा शिल्लक राहत नाही. कारण एकदा अनुभूती आली की मग हे सगळे गेले. तर्क, कल्पना, अंदाज, अनुमान, है ना, शंका, ह्या सगळ्यांना छेद मिळतो, हे सगळं नष्ट होतं. मग दैनंदिन जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट स्वतः करून पाहतो तेव्हा इतरांचा सल्ला घ्यायची गरज काय, इतरांची मतं घेण्याची गरज काय. तसंच अध्यात्मामध्ये एकदा का अनुभव आला की तिथं वाद थांबतो आणि येते ती शांतता. मग जिथे अनुभव सुरू होतो ना तिथे अनुमान आपोआप संपत जातं. अध्यात्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभव, अध्यात्म म्हणजे अंदाज नव्हे, अध्यात्म म्हणजे अनुमान नव्हे, अध्यात्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती, प्रत्यक्ष अनुभव म्हणजे अध्यात्म. बघा पुढं, मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले, ऐसा कवनू. मग या जगामध्ये मोठे मोठे येऊन गेले, थोर थोर महापुरुष जन्माला आले आणि गेले, आणि त्यांनी केलं काय, ते आत्म्याच्या प्राप्तीसाठी अखंड प्रयत्नशील राहिले. त्या आत्म्याचा महिमा त्यांना नाही वर्णन करता आला, आत्म्याकरताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले, ऐसा कवणू. त्या आत्म्याचा महिमा वर्णू शकेल असा जगात कोण आहे. मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले. इतिहासामध्ये अनेक महापुरुष, राजे, संत, योगी होऊन गेलं. त्यांनी राज्य, वैभव, कीर्ती यासाठी नाही तर आत्मसत्य जाणण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पण केलं, खर्ची घातलं. त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कवणू. आणि मग त्यांनी इतकी जी तपश्चर्या केली, त्या आत्म्याचा महिमा शब्दात मावेल का. एवढ्या मोठ्या माणसाने अख्खं जीवन त्यांचं समर्पित केलं, त्याचा महिमा शब्दात मावेल का. तो किती विशाल आहे की तिथं शब्द तोटके पडायला लागले. आत्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे एखादी संकल्पना नाही आहे. आत्मा म्हणजे काय आहे, तो अनुभवाचा विषय आहे. आणि ज्याला आत्मसाक्षात्कार झाला तो काय झाला, बोलण्यापेक्षा मौनातच शांत बसला. तो म्हटलं सांगताच येत नाही तर काय करायचं. आत्मा म्हणजे काय कळालं आणि तो अबोल झाला, शांत झाला, मौन झाला. आपण बाहेरच मोठेपणा शोधत होतो, पण खरी महानता तर अंतरी होती, आतमध्ये होती. आणि ज्याला याची ओळख झाली त्याला जग जिंकल्यासारखे समाधान मिळतं आणि तो मौन होतो, मौन, है ना. ज्याच्यासाठी ज्ञानी ही शांत झाले तो आत्मा. ते शांत का झाले होते ज्ञानी वर्णन करू शकत नाही. का, कारण त्यांना माहिती आहे आत्मा शब्दांच्या पलीकडे आहे, त्याला शब्दबद्धच करता येत नाही. असा तो आत्मा आहे. बघा पुढं, युगानयुगे एकटा एक चालविती तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पहावा. युगानयुगे जो एकटाच तिन्ही लोक चालवतो त्या आत्म्याचा विवेक वारंवार करीतच जावा. युगानुयुगे एकटा एक. युग अनेक बदलली हो, युगे 28 विटीवर उभा. युग बदलली, देह बदलले, संसार बदलले, पण तो आत्मा मात्र एकची एकच आहे. तो अविचल आहे, तो कधीच चळला नाही. चालवितो तिन्ही लोक, स्वर्ग, मर्त्य, पाताळ हे तिन्ही लोक त्यांनीच चालवले. तिन्ही लोकांची गती, नियम, हालचाल हे त्यांनीच चालवलं. त्या एका चैतन्यामुळे हे सगळं संभव झालं. त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पहावा.
म्हणून त्या आत्म्याचा विवेक मिळवणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो समजून घेतल्याशिवाय जीवनाचा खरा अर्थबोध होणार नाही. आपण देह आहोत हा भ्रम सोडून मी साक्षी आत्मा आहे हा विवेक जागा झालाच पाहिजे. आणि हा विवेक जागा झाला की मग भीती, आसक्ती, भ्रम आपोआप गळून जातात, है ना. परिस्थिती बदलली तरी आतमध्ये स्थिर राहण्याची ही अखंड जाणीव आहे ना, तीच आत्म्याची खूण आहे. जो सर्वांना चालवतो तो आत्मा स्वतः शांत आहे आणि त्याच्यासाठी त्याला पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. एकच आहे हो तो, एकच आहे, एकच. 3 लोक चालवतोय, 3 लोक. जोक नाही, आणि ते पण युगानुयुगी. आम्ही एक घर काय चालवलं, माझ्यामुळंच चालतंय सगळं. मी नसतो तर काय झालं असतं, असं झालं असतं, तसं झालं असतं. अरे काही फरक पडत नाही गेला तर. युगाने युगे एकटा एकच चालविती 3 लोक. या आत्म्याचा विवेक पहिलाच पहा. युगाने युग चालवणारा त्यानं कधी असं म्हणलं नाही, बरोबर आहे का. युगाने युगे कित्येक युग बदलली, कित्येक देह बदलले, कित्येक संसार बदलले, तरी त्यांनी कधी तक्रार नाही केली. बघा पुढं, प्राणी आले येऊन गेले, ते जैसे तैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन झाले इच्छेसारखे, है ना. एकटाच होता, 3 लोक चालवून गेला, पण कधी काही बोलला नाही. पण हे प्राणी आले येऊन गेले, जैसे तैसे वर्तले, तसंच वर्तन करू लागले. जे प्राणी जन्माला आले आणि मरून गेले, जसे तसे वाटले, ज्याला जगायचं तसं जगला, ज्याला जसं वागायचं तसं वागला. त्यांच्या वागणुकीची इच्छा त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी केली. या जगामध्ये असंख्य जीव आहेत. प्राणी, माणसं, महापुरुष आले गेले. प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार, इच्छेनुसार, वृत्तीनुसार जीवन जगलं. त्यांच्या त्या वागणुकीचं, आचरणाचं वर्णन इथं सांगितलं. समर्थ काय सांगतात की हा जो ग्रंथ आहे हा कल्पनेवरती नाही तर अनुभवावरती उभा आहे. हे तर कळालं. जे काही उपदेश दिले आहेत तो असा असावा म्हणून नाही तर असं होतं म्हणून दिलेला आहे. आणि या संसारात कुणी लोभी झाला, कुणी त्यागी झाला, कुणी अहंकारी झाला, कुणी नम्र झाला, हे सर्व प्रत्यक्ष पाहिलेलं हे जीवन आहे. म्हणून अध्यात्म हे हवेतलं नाही तर जगलेल्या जीवनाचं, आयुष्याचं सार आहे. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आपण आजही पाहतो, कुणी फक्त पैसा कमवण्यातच आयुष्य व्यतीत करतो, कुणी कुटुंब, नातेसंबंध जोपासतंय, जपतंय, कुणी कायम कायम सत्तेसाठीच धडपडतंय. मला सत्ताच पाहिजे, मी विरोधात बसणारच नाही, काहीही करून मला सत्ता पाहिजे. तर कोणी अखंड शांततेसाठी साधना करतं. हे सगळे प्राणी म्हणजे माणसं. हे आम्हीच समर्थ आपल्याबद्दलच बोलत आहेत. आपापल्या इच्छेनुसार आपण वागत गेलो. समर्थ म्हणतात की हे सगळं मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, म्हणून सांगतोय. काय, माणसाचं जीवन हे त्याच्या इच्छेवरती चालतं. इच्छा जर शुद्ध असेल तर जीवनमान उंचावतं, इच्छा जर क्षुद्र असेल तर जीवनामध्ये तो अडकून पडतो. म्हणून ग्रंथ वाचताना इतर कसे जगले त्यापेक्षा मी कसा जगतोय, मी कसा वागतोय, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळ्या कथा कर्माचे वर्णन आहेत, पण त्याच्यामध्ये असलेला आत्मा त्याहून वेगळा आहे. त्यामुळे आधी आतमध्ये पाहायला पाहिजे, है ना. ही ओवी बघा ना काय सांगते. कशी आहे ओवी. प्राणी आले येऊन गेले, जैसे तैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारखे. आले, त्यांच्या मर्जीप्रमाणे जगले गेले आणि त्यांच्या वर्तणुकीचे इथे कथन केलेलं आहे. बघा आता पुढं, जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्या बिन बापुडे काष्ट, काय जाणे. जिथं आत्म्याची जाणीव नाही, जिथं आत्मबोध नाही, तिथं सगळं आयुष्य पोकळ, सपाट, अर्थहीन. सांगितलं ना, सरसपाट, काहीच नाही. आत्मज्ञानच नाही तर उपयोग काय. आयुष्य पोकळ, सपाट, अर्थहीन. आत्म्याशिवाय देह म्हणजे फक्त लाकडाचा ओंडका. आत्म्या विन बापुडे काष्ट, काष्ट म्हणजे लाकूड. आत्म्याशिवाय देह म्हणजे लाकडाचा ओंडका. त्याला काय कळणार, काय समजणार. बघा ना, समर्थ इथं अतिशय स्पष्टपणे सांगतात की आत्मा म्हणजे चेतना, जाणीव, विवेक. जिथं ही चेतनाच नाही, जिथं ही जाणीवच नाही, जिथं हा विवेकच नाही, तिथं असलेला माणूस हा जिवंत असूनही मृतच आहे असा जाणावा.
देह चालतो, देह बोलतो, देह काम करतो, पण आतून काहीच जागं नाही आहे. कारण आत्म्याची जागृतीच नाही ना, आत्म्याची जाणीवच नाही, आत्मबोधच नाही, पोकळ आहे आतून तो. आत्मबोधाशिवाय जीवन म्हणजे फक्त यांत्रिक व्यवहार. आणि इथं समर्थांनी शब्द खूप सुंदर वापरला आहे, सरसपाट. सरसपाट याचा सूक्ष्म अर्थ असा की ना खोल विचार, ना आत्मपरीक्षण, ना दुःखात शहाणपण, ना सुखात कृतज्ञता, म्हणजे ती सरसपाटपणा. सगळं बरोबरचं, सपाट, पोकळ. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये अजून पाहतो आपण, खूप पैसा आहे पण समाधान नाही, पद आहे पण शांतता नाही, नाती आहेत जिव्हाळा नाही. का हो? कारण आत्म्याची दाट जाणीवच नाही. असा माणूस काम करतो है ना, पण तो फक्त जगतोय कशासाठी हे त्याला काही उमगतच नाही. काम करतोय पण का करतो माहीत नाही, जगतो पण कशासाठी जगतो उमगतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आत्म्या विन बापुडे काष्ट. ही उपमाच फार खोल आहे. त्या लाकडाला डोळे नाही, आकार नाही, बुद्धी नाही, काहीच नाही. तसेच हा जो देह आहे तो आत्म्याशिवाय दिसायला माणूस आहे पण जाणीवेला शून्य आहे, शून्य मार्ग आहे त्याला. इथं समर्थांचा इशारा आहे की फक्त देह जपण्यात आयुष्य घालवूच नका, आत्मा अखंड जागृत ठेवा. आत्मबोध नसलेलं जीवन म्हणजे चालतं फिरतं लाकूड काष्ठ, असा शब्द समर्थांनी वापरले. आत्म्याविना शरीर म्हणजे नुसतं काष्ठ, चालतं फिरतं लाकूड. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेची हे जाणती. म्हणून समर्थ सांगतात की असे हे आत्मज्ञान सर्वांमध्ये वरिष्ठ असून या आत्मज्ञाना इतकं श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. या सृष्टीमध्ये जे विवेकी सज्जन असतात तेच हे गोष्ट जाणतात. असं श्रेष्ठ आत्मज्ञान दुसरं कुठलंच नाही. या ज्ञानाची बरोबरी कोणत्या ज्ञानाला करता येत नाही. संपूर्ण सृष्टीत फक्त विवेकी सज्जन लोकच या आत्मज्ञानाला खऱ्या अर्थानं ओळखतात. बघा ना, समर्थ सांगतात वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये विद्या आहेत, अनेक आहेत, अनेक. पण आत्मज्ञान हे त्या सगळ्यांच्या पलीकडचं आहे. कारण हे ज्ञान वाचून मिळत नाही, बोलून मिळत नाही. म्हणून काय पाहिजे? आत्मज्ञान म्हणजे अनुभवसिद्ध ज्ञान, ते सत्य आहे. समर्थांनी याला म्हटलंय वरिष्ठ आत्मज्ञान म्हणजे काय? जे बदलत नाही, जे नाश पावत नाही, जे शाश्वत आहे, जे सुखदुःखाच्या पलीकडे आहे. मी देह नाही, मी चेतना आहे, हे जे दाखवतं ते खरं आत्मज्ञान. आणि हे ज्ञान मिळाल्यानंतर भीती कमी होते, आसक्ती सैल होते, अहंकार विरघळतो आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. विवेकी सज्जन तेची जाणती. आणि इथं फार महत्त्वाचा मुद्दा समर्थांनी उपस्थित केला. सगळ्यांनाच हे कळतच नाही, सगळ्यांना हे आत्मज्ञान कळणार पण नाही. कारण काहींना फक्त बुद्धी हवी असते, काहींना फक्त वाद हवे असतात, तर काहींना फक्त दिखावा हवा असतो. पण सज्जन, जे विवेकी सज्जन आहेत ना, ते कसे आहेत? जे स्वतःकडे पाहतात, जे दोष इतरांवरती न ढकलता स्वतःमध्ये सुधारणा करतात, ते विवेकी सज्जन. जे सत्यासाठी अहंकार सोडायला तयार असतात ते विवेकी सज्जन असतात. त्यांनाच हे कळतं. तेच या आत्मज्ञानाचा आस्वाद घेत राहतात. दैनंदिन जीवनामध्ये दोन परस्पर विरुद्ध माणसं आहेत बघा. एक सतत तक्रार करत असतो आणि दुसरा शांत राहून सर्व काही शिकत असतो, कोणालाही काही तक्रार करत नाही, फक्त तो स्वतःमध्ये परिवर्तन घडवत असतो. फरक काय दोघांमध्ये? विवेक. बघा ना, तीच दोन माणसं, दुःख आलं तर काय होतं? एक जण तुटून जातो, ढासळून कोसळून जातो, दुसरा मात्र त्याच दुःखाने प्रगल्भ होतो. फरक काय? विवेक. तो जो दुसरा माणूस आहे ना या ओवीतला, तो विवेकी सज्जन आहे. जो कायम शांत राहून स्वतःमध्ये परिवर्तन करतो, तो विवेकी सज्जन. दुःख आलं तरी त्या दुःखातून प्रगल्भ होतो, तो विवेकी सज्जन. समर्थांनी सांगितलं की संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान जर काय असेल ते आत्मज्ञान हेच आहे. ते फक्त विवेकी लोक, ज्यांचा विवेक जागा आहे ना, असेच ते विवेकी लोक, असेच ते सज्जन लोक त्याला ओळखू शकतील. आत्मज्ञाना इतके श्रेष्ठ जगात ज्ञान नाही आहे. बघा पुढं सांगितलं आहे, पृथ्वी
आणि आप तेज याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेची राहिल्या. पृथ्वी, पाणी, अग्नी स्थूल रूप असल्यामुळे त्यांचा उलगडा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे होतो खरा, पण अंतरात्मा जो सर्व तत्वांचे आदी कारण आहे तो वेगळाच राहिला. है ना. तुम्ही आम्ही अडकलोय कुठं बघा. समर्थ सांगतात पृथ्वी आणि आप तेज, 3 तत्व दाखवले. पृथ्वी, आप, तेज याचा पृथ्वीमध्ये समज, हे समजतं पृथ्वीमध्ये, है ना. अंतरात्मा तत्व बीज, अंतरात्मा या सगळ्या तत्वांचं बीज होतं, ते वेगळेची राहिल्या. है ना. बघा समर्थांना इथं नेमकं कसं सांगायचं आहे. पृथ्वी, पाणी आणि अग्नी, है ना. पृथ्वी, आप, तेज, पृथ्वी, पाणी, अग्नी. पुढे काय झालं त्याचं वायू आणि आकाश. हे काय आहे, हे दिसणार आहे, हे बदलणार आहे आणि हे नाशवंत अशी तत्व आहेत, नाश पावणारी तत्व आहेत. देह, जग, सृष्टी हे सगळं यांच्याच आधारावरती उभं राहिल्यामुळे हे दृश्य स्वरूपामध्ये आहे. पण तो अंतरात्मा कसा आहे, अदृश्य आहे ना. तो दिसत नाही, तो बदलत नाही, तो नष्ट होत नाही, तो शाश्वत आहे. म्हणजे काय तर सृष्टी ज्या तत्वांवरती उभी आहे ते आपल्याला कळलं, पण ते तत्व ज्यातून उगम पावलेला आहे तो अंतरात्मा मात्र त्याच्या पलीकडे राहिला आणि तो तिकडंच वेगळाच राहिला. तो अंतरात्मा तत्व बीज याचा खोल अर्थ असा की हे जे बीज आहे हे लहान असतं, त्यातून वृक्षाचा उगम होतो तेव्हा आपल्याला ते दृश्य स्वरूपात दिसतं. तसंच हा देह म्हणजे झाड आहे, पंचमहाभूत म्हणजे त्याला असलेल्या फांद्या आहेत, पाने आहेत, पण अंतरात्मा मात्र ह्याच देहाचं मूळ बीज आहे. सृष्टी चालते त्याच्यामुळे, पण तो सृष्टीमध्ये कधीही अडकत नाही. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहिलं, मोबाईलमध्ये स्क्रीन आहे, बॅटरी आहे, सॉफ्टवेअर आहे, हे दिसणारे घटक आहेत, पण त्याच्यावरती चालणारी जी वीज आहे, जी आपण चार्जिंग करतो ना, ती ऊर्जाच नसेल तर काहीच चालणार नाही. मग काय करताचं, स्क्रीनचं, बॅटरीचं, काही ते दिसणाऱ्या गोष्टींचं काहीच नाही करू शकत तुम्ही. होतं आहे का काही, काहीच नाही. ऊर्जा वापरली जाते, पण ऊर्जा स्क्रीनवरती दिसते का? ऊर्जा स्वतः स्क्रीन होते का? अजिबात होत नाही. ऊर्जा स्वतः सॉफ्टवेअर होतं का? होत नाही. तसंच शरीर, भावना, विचार चालतात, पण अंतरात्मा त्यात मिसळून जात नाही. म्हणून आपण काय झालं, आपण बहुतेक वेळेस काय होतं, देह, भावना, विचार यांनाच मी मानत बसतो. मी म्हणजे हा देह, मी म्हणजे ही भावना, मी म्हणजे हा विचार, है ना. समर्थ सांगतात की हे सगळं पृथ्वीमध्ये समजतं, पण खरा मी मात्र वेगळाच आहे. आणि ज्या दिवशी हा खरा मी वेगळा आहे हा फरक कळतो ना, तेव्हा दुःख हलकं होतं, आसक्ती सैल होते आणि जीवनाला खोल अशी शांतता लाभते. मग सृष्टी पंचमहाभूतांची आहे, पण तिचं मूळ असलेला अंतरात्मा मात्र या सगळ्यापासून अत्यंत अलिप्त आहे. पंचमहाभूतांपेक्षा अंतरात्मा कायमच वेगळा आहे. बघा पुढं, वायूपासून पहिलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळची आत्मा सापडे त्या पुरुषासी. वायूपासून पलीकडे जो कोणी विवेक आणि अंतरात्म्याचा शोध घेतो त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वतःच्या जवळच सापडतो, दुसरीकडे कुठंच जावं लागत नाही. बघा ना, वायुतत्वाच्या पलीकडे म्हणजे पंचमहाभूतांच्या पलीकडे पाहिलं ना आपण मागायच्या, पंचमहाभूतांवरतीच हे सगळं आधारित आहे. जो मनुष्य विवेकाच्या बळावरती झेप घेतो त्याला अंतरात्मा दूर नाही जवळ सापडतो, तो अगदी त्याच्या अंतरीच सापडतो. मग इथं काय, इथे वायूपासून पहिलीकडे हा शब्द अत्यंत खोल आहे. पृथ्वी, पाणी, तेज, वायू हे सगळं देह, मन, प्राण यांचं क्षेत्र आहे. वायू म्हणजे श्वास, वायू म्हणजे प्राण, वायू म्हणजे चंचल मन, वायू म्हणजे सूक्ष्म इच्छा, वासना. समर्थ म्हणतात की या सगळ्यांच्या पलीकडे जो जातो ना तोच आत्म्याला भेटतो. विवेके पवाडे म्हणजे काय? विवेक म्हणजे काय? काय नश्वर, काय शाश्वत, हे जिथं सारासार विवेक होतो तेव्हा कळतं. मी आहे आणि माझं काही नाही, ते म्हणजे विवेक. देह, मन बदलतं, पण जो जाणतो तो बदलतो का? है ना. जो माणूस भावनात अडकत नाही, श्वास, मन, विचार
यांनाही साक्षी म्हणूनच पाहतो. मी हे नाही असा नेमका भेद करतो, तोच विवेकाने पवाडलेला आहे, पवाडणारा आहे. जवळची अंतरात्मा सापडे याचा गूढ अर्थ असा की आत्मा दूर नाही, आत्मा शोधायचा विषय नाही, मिळवायची वस्तू नाही, तो आधीपासूनच होता ना. शोधायला कुठे गेला होता? बाहेर गेला होता, फक्त आतमध्ये यायचं होतं. म्हणून अध्यात्म, आधी आतमध्ये पाहायचं. आपण बाहेर शोधत होतो. आम्ही फक्त मनाच्या गोंगाटामध्ये लपलेला, प्राणाच्या धावपळीत झाकलेला असा तो आत्मा पाहायला लागलो. जेव्हा माणूस वायू पलीकडे जातो ना, तेव्हा त्याचे श्वास, त्याचे विचार, त्याच्या भावना याच्याशी असलेलं जो तादात्म्य सोडतो ना, तेव्हा आत्मा त्याच्या आपोआप जवळ येतो. दैनंदिन जीवनामध्ये बघा, साधी उदाहरणं असतात, है ना. खोलीत सतत आवाज चालू असेल तर शांतता अजिबात जाणवत नाही. सतत काहीतरी खाडखूड, धाडधूड वाजत असेल तर शांतता असते का? नाही. पण जेव्हा हे सगळे आवाज थांबतात ना, तेव्हा शांतता म्हणजे एक नवीन निर्मिती काही तिथं होत नाही. फक्त जे आधी होतं ते सगळं शांत बसलेलं आहे, म्हणून ती शांतता आली. तिथं नवीन निर्मिती काहीच होत नाही, फक्त ती जी शांतता आहे ना ती उघड होते. तसंच मन, प्राण शांत झालं आणि विवेक जागा झाला की आत्मासुद्धा तिथेच सापडतो, तिथे उघड होतो. तो हरवला नव्हता सापडायला, फक्त झाकाळला गेला होता. कशाने झाकाळला गेला होता? मनाच्या गोंगाटाने झाकाळला गेला होता, धावपळीनं झाकाळला गेला होता. तो तिथंच उघड झाला. इथं सूक्ष्म बोध असा आहे की आत्मज्ञानासाठी जास्त काही करायची गरज नाही. फक्त आम्ही देहाशी, मनाशी, प्राणाशी असलेलं तादात्म्य सोडलं पाहिजे. जेव्हा ही ओळख सुटते तेव्हा सत्य तिथं उतरतं. बघा, पंचमहाभूतांच्या पलीकडे विवेकाने गेलं पाहिजे. पंचमहाभूतांच्या पलीकडे विवेकाने गेल्याच्या नंतर आत्मा दूरवर सापडत नाही, तर तो अगदी तुमच्या आमच्या जवळच प्रकट होतो. विवेक असेल तरच आत्मा जवळ सापडतो, अन्यथा नाही. बघा पुढं, वायो आकाश गुणमाया प्रकृती पुरुष मूळमाया सूक्ष्म रूपे प्रचित येया कठीण आहे. वायू, आकाश, गुणमाया, प्रकृती पुरुष, मूळमाया ही सर्व अत्यंत सूक्ष्म असल्याने याची प्रचिती येणे फार कठीण आहे. समर्थांनी स्पष्ट सांगितलं, वायो आकाश गुणमाया प्रकृती पुरुष मूळमाया सूक्ष्म रूपे प्रचिती येया कठीण आहे. हे सगळं सूक्ष्म रूपाने असल्यामुळं याची प्रचिती यायला थोडंसं कठीण आहे. वायू आणि आकाश ही गुणमाया, प्रकृती पुरुष ही मूळमाया, या सगळ्यांच्या सूक्ष्म स्वरूपात प्रत्यक्ष अनुभव घेणे कठीण आहे. कसं ते पाहू. गुणमाया म्हणजे वायू आणि आकाश. वायू म्हणजे काय? प्राण, श्वास आणि त्यातून येणारी चंचलता. वायू कसाही चंचल आहे, त्यातून ती चंचलता येते. आकाश कसं आहे? अवकाश आहे, तिथे आकाश आहे. विचारांची मोकळीक आहे, तिथे आकाश आहे. जिथं कल्पना विलास आहे तिथे आकाश आहे. हे सगळं सूक्ष्म असलं तरीसुद्धा ते मायेचं क्षेत्र आहे, तिथं माया आहेच. साधक इथेपर्यंत पोचतो, पण तरीसुद्धा इथं मीपणा सुटलेला नाही. मी आहेच अजून. तो अहम जो आहे तो इथे आहेच. मग मूळ माया म्हणजे प्रकृती पुरुष. प्रकृती म्हणजे सर्व सृष्टी निर्माण करणारी शक्ती म्हणजे प्रकृती. पुरुष म्हणजे साक्षीभाव चेतन तत्व. हा द्वैत भावना इतका सूक्ष्म आहे की हे सगळं मी अनुभवतो आहे, मी साक्षी आहे, हा भावसुद्धा मायेचा एक थरच आहे. खरं आहे ना? कारण इथं अजून मी आहेच. सूक्ष्म रूपे प्रचिते येया कठीण आहे, हे वाक्यच खूप मोठं आहे. कारण डोळ्यांना दिसत नाही, शब्दांना पकडता येत नाही, ध्यानामध्ये सुद्धा सहज उमगत नाही, ते इथं आहे. इथे अनुभव आहे पण सांगता येत नाही, कळतंय पण पकडता येत नाही. म्हणून समर्थ स्पष्टपणे सांगतात की हा टप्पा सगळ्यांनाच गाठता येत नाही, अवघड आहे, कठीण आहे. दैनंदिन जीवनामध्ये बघा ना, आपण स्वप्न पाहतो, स्वप्न अनुभवतो, पण जेव्हा आपण जागृत अवस्थेमध्ये येतो तेव्हा तेच स्वप्न सांगायला शब्द कमी पडतात. तेच स्वप्न आपण योग्य क्रमाने सांगू शकत नाही. तसंच हे स्थूल जग कळतं,
सूक्ष्म भावना कळतात. पण ज्याला हे सगळं कळतं त्या जाणिवेचं स्वरूप पकडणं फार अवघड आहे, कठीण आहे. म्हणून यातून सूक्ष्मभूत काय घ्यायचं आहे? ध्यानामध्ये श्वास दिसू लागला थांबू नका. विचार विरळ झाले समाधान मानू नका. मी साक्षी आहे असं वाटलं तर तिथंही सूक्ष्म अहम आहे, कारण तिथं अजून मी आहे. मी साक्षी आहे असं वाटतंय म्हणजे मी आहे. त्याच्या पलीकडे जाणं हेच खऱ्या अर्थानं आत्मबोधाचं दार उघडणं आहे. इथं समर्थ आपल्याला सांगतात की वायू, आकाश, प्रकृती, पुरुष ही सगळी मायेची सूक्ष्म पातळी आहे. त्याच्याही पलीकडचं सत्य अनुभवणं अत्यंत कठीण आहे, कारण मूळ माया सूक्ष्म आहे. त्यामुळं समजायला ती कठीण आहे. बघा पुढं ही माया कशी आहे. मायादेवीची धांदली सूक्ष्मी कोण मन घाली, समजायला त्याची तुटली संदेह वृत्ती. है ना. मायेच्या धांदलीत सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार आहे? ही सगळी मायेची धांदल चालू आहे आणि तिथं जे सगळं सूक्ष्म आहे त्याच्यामध्ये मन एकाग्र कोण करणार? जो हे समजू शकतो त्याची संदेह वृत्ती नष्ट होते. सांगितलं ना समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये, हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जने मानसी स्थापिले निश्चय असे, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. आणि इथं समजलं पाहिजे की समजली त्याची तुटली संदेह वृत्ती. आणि ही संदेह वृत्ती कशी तोडायची? बघा समर्थ सांगतात, हा मायादेवीचा खेळ आहे ना, अतिशय गुंतागुंतीचा आहे, अतिशय गोंधळाचा आहे. आणि त्या सूक्ष्म मायेच्या धांदलीत मन कोण अडकवणार? पण जो मनुष्य या सगळ्या खेळाला खऱ्या अर्थानं समजतो, या गोंधळाला, या गुंतागुंतीला जो समजतो ना, त्याचा संशय मात्र कायमचा तुटतो. त्याची संदेह वृत्ती आहे ना तुटतेच बरं का. इथे समर्थांनी जो धांदली हा शब्द वापरला आहे ना, तो कसा आहे बघा. माया म्हणजे फक्त भ्रम नाही, ती सूक्ष्म बुद्धीला गोंधळात टाकणारी अवस्था आहे. देह, मन, विचार, साक्षीभाव हे इतकं नीट जुळालेलं असतं की साधक कधीही त्यात फसू शकतो. म्हणून समर्थ स्पष्टपणे सांगतात की सूक्ष्मी मन कोण घाली? अगदी सूक्ष्म पातळीवरती मन कोण घालणार? समजलं त्याची तुटली संदेह वृत्ती. हा तर निर्णायक मुद्दा आहे. माया जिंकायची नसते, तर तिला समजायचं असतं. म्हणून समर्थांनी शब्द वापरला, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. मग हे संदेह वृत्ती तोडण्यासाठी समजून घ्यायचं आहे, जिंकायचं नाही. मायेचा गुंता जिंकायचा नाही, मायेचा गुंता समजून घ्यायचा. ज्या क्षणी हे घडतंय आणि मी आहे यातला फरक स्पष्ट होतो, अनुभव येतो, पण अनुभवणारा मात्र लिप्त राहतो. हे उमगतं, त्या क्षणी संशय उरत नाही. कारण मी कोण आहे, हे खरं की खोटं, मी बरोबर आहे की चुकत आहे, हे सगळं प्रश्न आपोआप गळून पडतात. मग संशय तुटतो म्हणजे काय होतं? संशय तर बुद्धीमध्ये असतो, पण समज अनुभवातून येते. जसं अग्नीला हात लावला की अग्नी गरम आहे हा प्रश्न उरतच नाही, कारण कळलं ना, चटका लागला, हात भाजला, अजून काय चेक करायचं आहे. तसंच एकदा का आत्मबोध झाला की मी देह आहे का, हा संशय उरत नाही, कारण आत्म्याचा बोध झाला. मी तर शुद्ध चैतन्य आत्मा आहे. मग मी देह आहे का हा संशय उरायचा प्रश्नच येत नाही. मग दैनंदिन जीवनामध्ये आम्ही स्वप्नामध्ये गोंधळ घालतो, मायादेवीचंच आहे ना ते. मग जागृत अवस्था आली की ते खरं होतं का, हा प्रश्न पडलाच नाही पाहिजे. कारण आता समज आली, आता जागृती आली ना. एकदा का माया समजली की ती त्रास देत नाही. एकदा का माया समजली की ती गुंतवत नाही. एकदा का माया समजली की ती भुलवतसुद्धा नाही. मग प्रश्न विचारत राहणं म्हणजे साधनेचा मार्ग, पण समज येणं म्हणजे साधनेची पूर्तता होय. साधनेचं पूर्णत्व कधी? एकदा समज आली की. आणि जिथं ही समज आली ना, तिथं शंका उरत नाही, तिथं भीती उरत नाही, तिथं गोंधळही राहत नाही. मायेचा गोंधळ ज्याला खऱ्या अर्थाने समजला ना, त्याचीच संदेह वृत्ती कायमची तुटते. हाच या ओवीचा सार आहे. बघा आता पुढं,
मूळ माया चौथा देह, ज्याला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू. मूळ माया हा ब्रह्मांडाचा चौथा देह आहे. तो विदेह झाला पाहिजे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं स्फुरणही त्याला होता कामा नये. अशा रीतीने जो देहातीत होऊन राहतो तोच खरा धन्य साधू होय. है ना. समर्थांनी सांगितलं मनाच्या श्लोकात, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जाऊ. समर्थांना अभिप्रेत काय, मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विदेह. विदेह मग विदेह होण्यासाठी देहबुद्धी सोडली पाहिजे. मनाच्या श्लोकात सांगितले, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विवेकानेच देहबुद्धी सोडली पाहिजे आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मग बघा, या उभीमध्ये समर्थ सांगतात की मूळ माया म्हणजे चौथा सर्वात सूक्ष्म देह है ना. मग देह आता जर 4 सांगितले आहेत ना, चौथा देह, मग पहिले 3 पाहिलं पाहिजेत. इथे समर्थ 4 देहांचं सूचक आपल्याला देतात. स्थूल देह म्हणजे तुमचं शरीर, सूक्ष्म देह म्हणजे त्यामध्ये असलेलं मन बुद्धी प्राण, कारण देह म्हणजे अज्ञान किंवा बीज अवस्था, आणि मूळ माया देह म्हणजे मी आहे अशी अतिसूक्ष्म ओळख. समर्थ म्हणतात की या चौथ्या देहापर्यंत पोचणं म्हणजे खरी कसोटी आहे. ज्याला पाहिजे विदेह, याचा अर्थ असा की विदेह म्हणजे शरीर नसणं नव्हे, विदेह म्हणजे हे जग सोडून जाणे नव्हे, विदेह म्हणजे मृत्यू होणं नव्हे, विदेह म्हणजे देहाशी ओळख न उरणं म्हणजे विदेह होय. बरोबर आहे का. म्हणजे कसं बघा, देह आहे पण मी देह नाही, मन चालू आहे पण मी मनही नाही, अनुभव येतोय पण मी त्या अनुभवाचा साक्षी आहे म्हणजे विदेह स्थिती. देहातीत होऊन राहे, इथं राहे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ध्यानामध्ये थोडा वेळ देह विसरला जातो है ना. जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा थोड्या वेळासाठी देहाचा विसर पडतो, पण ते पुरेसं नाही आहे. अनुभवाला तोही पुरेसा नाही आहे. तो सतत देहाच्या पलीकडे स्थित राहतो तो खरा विदेही. जो कायम अखंड देहाच्या पलीकडे राहतो ना, त्या स्थितीमध्ये राहतो तो विदेही. तो काम करतो, तो बोलतो, तो व्यवहार करतो, पण आतून मात्र तो अलिप्त असतो, स्थिर असतो, शांत असतो, तो विदेही. धन्य तो साधू, कारण त्याचं सुख परिस्थितीवरती अवलंबून नसतंच. मुळात सुख आहे पण परिस्थितीवरती अवलंबून नाही. त्याचं दुःख देहावरती अडकलेलं नाही, कारण तो विदेही झाला आहे. त्याची शांतता कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण तो विदेही झाला आहे. तो जगात असतो पण जग त्याला बांधून ठेवू शकत नाही, तो विदेही. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आपण रंगमंचावरती अनेक भूमिका साकारत असतो, पण आतून त्याला माहिती असतं, त्या रंगमंचावरती काम करणाऱ्या त्या नटाला माहिती असतं की ही भूमिका आहे, हा मी नाही आहे, ते एक पात्र आहे. तसाच तो साधू संसाराची भूमिका बजावतो, पण आतून मात्र तो विदेही असतो. देहाला झुगारायचं म्हणजे साधना नाही हो. बघा ना, ही ओवी काय सांगते, देहाशी तादात्म्य झुगारणं म्हणजे खरी साधना आहे. देहाला झुगारायचं नाही. विदेही म्हणजे देह आहे, फक्त देहाच्या पलीकडे जायचं, जिथं माझं राहत नाही, जिथं मी देह आहे असं राहत नाही, जिथं फक्त आहे शुद्ध माझं अस्तित्व, फक्त शुद्ध असणं उरतं, ती म्हणजे विदेह स्थिती. बघा ना, मूळ मायासुद्धा सांडून ओलांडून जो देहातीत स्थितीत राहतो तोच खरा धन्य साधू होय. देहा पलीकडे जाणे म्हणजे विदेह अवस्था. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मग विदेह म्हणजे काय आज आपल्याला कळालेलं आहे. विचारे ऊर्ध्व चढती, तयासीच ऊर्ध्व गती, येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने. ज्याचे विचार उंचावतात, वरच्या पातळीवर ऊर्ध्व दिशेने जातात, वरच्या पातळीला जातात, त्यांनाच उन्नत गती ऊर्ध्वगती प्राप्त होते. बाकी सर्वांना येर सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने, बाकी सगळ्यांना जे फक्त वस्तू देह संसार
यांच्या ज्ञानात अडकतात त्यांना अधोगतीच प्राप्त होते. इथं समर्थ ऊर्ध्व विचार म्हणजे कसला विचार? मी कोण आहे? हे शाश्वत आहे की नश्वर आहे? देहाच्या पलीकडे म्हणजे नेमकं काय असतं? असे विचार मनाला वरच्या दिशेने ऊर्ध्वगतीला खेचत असतात, अहंकाराला विरघळायला लावत असतात, विवेक वाढवायला मदत करत असतात आणि आत्मबोधाकडे वाटचाल करायला लावत असतात. हे सगळे ऊर्ध्व विचार आहेत. मग पदार्थ ज्ञान काय? पैसा, देहसुख, पदप्रतिष्ठा, भोग घेणे, संग्रह करणे, हे ज्ञान वाईट नाही आहे, पण यामध्ये अडकणं नक्कीच घातक आहे. बरोबर आहे का? कारण ते मनाला आतमध्ये ओढतं, मनाला बाहेर ओढतं, आतमध्ये जाऊ देत नाही. ते आसक्ती वाढवतं, ते तुलना करायला लावतं, स्पर्धा करायला लावतं, ते भीती निर्माण करतं. याच्यामुळे अधोगती होते. मग ही अधोगती म्हणजे काय? अधोगती म्हणजे कुठला नर्क नव्हे हो. अधोगती म्हणजे कुठली शिक्षा नव्हे हो. तर आतून खालावणं म्हणजे अधोगती. सगळं भरपूर आहे, पुरेसं असूनही असमाधान आहे म्हणजे अधोगती. मिळाल्यानंतर ही भीती वाटते आहे म्हणजे अधोगती. यश मिळालं तरीसुद्धा ताणतणाव राहतो आहे म्हणजे अधोगती. नाती असतानासुद्धा आतून रिकामापणा आहे, रखरखीतपणा आहे म्हणजे अधोगती. दैनंदिन जीवनामध्ये 2 माणसं आहेत. एक सतत विचारतो, मी कसा चांगला माणूस होईन, आणि दुसरा विचारतो, मला काय मिळालं, मला काय प्राप्त झालं. पहिल्याचं जीवनमान हळूहळू उंचावत चाललं आहे, कारण तो उत्तमाचं कार्य करणार आहे. मी कसा चांगला होईन, मी कसा उत्तम होईन, त्याचं जीवनमान ऊर्ध्वगतीला चाललं आहे. आणि दुसऱ्याचं जीवन मात्र जड होत चाललं आहे, अधोगतीला चाललं आहे. मला काय मिळेल, ह्यातनं माझी काय प्राप्ती आहे. फरक फक्त विचारांच्या दिशेत आहे. विचार उत्तमाचे आहेत, फक्त विचारांची दिशा जी आहे ना त्याच्यावरून ठरतं ऊर्ध्वगामी की अधोगामी, ऊर्ध्व दिशेला जाणार की अधो दिशेला जाणार. विचार बदलले की दिशा बदलते, दिशा बदलले की गती बदलते, आणि गती बदलली की आयुष्य बदलते. समर्थ स्पष्टपणे इशारा देतात, ज्ञान मिळवा पण वस्तूंमध्ये अडकूच नका. विचार उच्च ठेवा म्हणजे आयुष्यमानसुद्धा उंचावेल, उंचच होईल. बघा ना, ही ओवी आपल्याला काय सांगते? विचार जेवढे उंच तेवढी गती उन्नत. फक्त पदार्थ ज्ञानात अडकलेल्यांना अधोगतीच प्राप्त होणार आहे. उच्च विचार म्हणजे उच्च गती आणि विषय ज्ञान म्हणजे अधोगती. पदार्थ चांगले दिसती, परी ते सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोक तेने. पदार्थ वरवरून पाहता चांगले दिसतात, पण ते स्वतःच नष्ट होतात. परी ते सवेची नासती, नासून जातात. त्यामुळे अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती. त्यामुळे जे लोक ह्या पदार्थांच्या नादी लागलेले आहेत ना, ते लोक ना धड इहलोकाचे होतात ना परलोकाचे होतात, अशी त्यांची अवस्था आहे. मग इथं हे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ म्हणजे वस्तू, भोग, संसार सुख, हे वरवरून चांगलं वाटतं, पण ते मिळताच किंवा अनुभवताच ते नष्टही होऊन जातं, कारण ते क्षणिक आहे, नश्वर आहे. म्हणून त्याच्यामुळे त्या लोकांची अवस्था जी आहे ना ती हळूहळू भ्रष्ट व्हायला लागते. अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट, भ्रष्टच होऊन जातात. जे पदार्थ ज्ञानाच्या मागे लागलेले आहेत ते वरवरून जरी चांगलं वाटत असलं तरी ते क्षणिक असल्यामुळे तेही लोक भ्रष्ट होतात. समर्थ स्पष्ट सांगतात की पदार्थ आकर्षक दिसतात पण ते टिकत नाहीत. मिळाल्यानंतर ते क्षणिक सुख देतात पण समाधान देत नाहीत. उलट ते आसक्ती, अपेक्षा आणि भीती वाढवतात. म्हणजे सुखकारक वाटणारी गोष्ट हळूहळू दुःखाचं मूळ बनत जाते. सवेची नासती म्हणजे काय? सुख आलं ते क्षणिक, यश आलं तरी अस्थिर, पैसा आला, पैशासोबत भीती, चोरी होती का, दरोडा पडतो का, मान मिळाला, सन्मान मिळाला, अहंकार वाढला. म्हणजे काय? नाश फक्त नंतर नाही तर तो सुखाच्या सोबतच तो नाश व्हायला सुरू होते. अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट. भ्रष्ट म्हणजे काय? नीतिमत्ता ढासळणे म्हणजे भ्रष्ट होणे, विवेक बोथट होणे म्हणजे भ्रष्ट होणे, समाधान हरवणे म्हणजे भ्रष्ट होणे. जेव्हा माणूस म्हणतो हेच मला सुख देईल असं म्हणायला लागतो आणि तेच नष्ट होतं, तेव्हा तो माणूस आतून तुटायला सुरुवात होते. बघा ना,
दैनंदिन जीवनामध्ये मला असंच वाटतं. नवीन मोबाईल घेतला, पहिल्या आठवड्यात आनंद झाला, एका महिन्यानंतर त्या मोबाईलची सवय झाली आणि दुसऱ्या महिन्यात नवीन मॉडेल आलं, असमाधान. पदार्थ बदलतो पण रिकामापणा तसाच राहतो, परत असमाधान. काय झालं? दुःखच सुरू झालं ना. पदार्थ वाईट नाही तो, पण त्या पदार्थावरती असलेल्या त्याच्यावरती सुखाची अपेक्षा ठेवणं हे जास्त घातक आहे. सुख हे वस्तूंमध्ये नाही आहे, सुख हे जाणीवेत आहे, सुख हे विवेकात आहे. पदार्थ सुखद दिसतात खरे, पण ते नाश पावणारे आहेत. ज्याच्यावर जगणारे म्हणजे त्या पदार्थांवरती जगणारे लोक मात्र आतून भ्रष्ट होत जातात. भौतिक सुख हे नाशवंतच असते, असा अर्थ या ओवीचा आहे. बघा पुढं. या कारळे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. म्हणून पदार्थ ज्ञान तसेच नाना जिन्सांचे अनुमानिक ज्ञान इत्यादी सर्व सोडून निरंजन अशा परमात्म्यास धुंडीत जावे, शोधत जावे. हे गुंतागुंतीचं पदार्थ ज्ञान आहे, अत्यंत गुंतागुंतीचं. वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचे तर्क वितर्क अंदाज अनुमान हे सगळं सोडून द्यावे आणि शुद्ध निर्मळ निरंजन तत्वाचा शोध घ्यावा. समर्थ इथं स्पष्टपणे सांगतात की पदार्थ ज्ञान म्हणजे हे कसं आहे, ते कसं चालतं, हे मिळालं तर काय होईल, ते गेलं तर काय होईल, हे सगळं आमच्या बुद्धीला काम देतं, पण शांतता कधीच देत नाही. नाना जिनसीचा अनुमान म्हणजे काय? अंदाज, कल्पना, तर्क, विचारांची साखळी म्हणजे अनुमान. ह्यातून काय होतं? याच्यामुळं विचार काही संपत नाहीत, पण प्रश्न वाढत जातात आणि मनाचा गुंता अधिक खोलत जातो. म्हणून समर्थ सांगतात की यात अडकून राहिलास तर सत्य कधीच गवसणार नाही, सापडणार नाही. म्हणून काय करायचं? सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. ही जी ओळ आहे ना, ह्या ओवीचा आत्मा आहे. निरंजन म्हणजे निर्मळ, निराकार, निर्लेप, न बदलणारं. जो पाहतो तोच शोध, बाहेर शोधायचं काहीच नाही, है ना. फक्त काय पाहिजे? जास्त कळणं महत्त्वाचं नाही, तर बरोबर कळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बघा ना, सत्य तर्कानं सापडत नाही, सत्य अनुभवाने उघडतं. बुद्धी उपयोगी नाही आहे, बुद्धी उपयोगी आहे पण बुद्धी अंतिम नाही आहे. जिथे विचार थांबतात, अनुमान गळून पडतो, मला माहिती आहे हा भाव विरघळतो, तिथे निरंजन प्रकट होतो. बघा ना, सगळं पदार्थ ज्ञान आणि तर्क बाजूला ठेवून स्वतःमधील शुद्ध निरंजन सत्याचा शोध घ्यावा, हाच या ओवीचा अर्थ आहे. सगळं सोडून निर्गुणाचा शोध घ्या, समर्थ सांगतात. बघा, यासाठी साधनं दिलेली आहेत. अष्टांगयोग, पिंडज्ञान योग, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे. अष्टांग योग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. पिंडज्ञान है ना, हा अष्टांग योग पिंडज्ञान याहून श्रेष्ठ तत्वज्ञान आहे, है ना. पण त्याहूनही श्रेष्ठ काय आहे? आत्मज्ञान आहे. म्हणून ते कसे प्राप्त होईल हे सर्वप्रथम पाहिले पाहिजे. अष्टांग योग पाहिला, पिंडज्ञान पाहिलं. पिंडाचं ज्ञान म्हणजे काय? देहाचं ज्ञान, प्राणाचं ज्ञान. सप्तचक्र आहे, मूलाधार आहे, स्वाधिष्ठान आहे, मणिपूर आहे, अनाहत आहे, विशुद्ध आहे, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र, हे चक्रांचं ज्ञान झालं. हे महत्त्वाचंच आहे, याच्याबद्दल काही दुमत नाही. पण त्याहूनही श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे आणि त्या तत्त्वज्ञानाच्याही पलीकडे असलेलं आत्मज्ञान आहे. आणि ते आत्मज्ञान हे प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे, अनुभवलंच पाहिजे, है ना. अष्टांग योग आम्ही करतो की नाही, आसनं, सूर्यनमस्कार करतो. मग ह्या अष्टांग योग कसा आहे बघा? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. याने काय होतं? देह मन शुद्ध होतो, शिस्त लागते, चंचलता कमी होते. पण इथेही काय आहे? मी सूर्यनमस्कार करतो, मी आसन करतो, मी प्राणायाम करतो, मी साधना करतो, हा भाव अजूनही तिथे आहे. पिंडज्ञान म्हणजे काय? देह आहे, प्राण आहे, इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्या आहेत, चक्र आहेत, सप्तचक्र पाहिली आपण, कुंडलिनी आहे. याचं ज्ञान म्हणजे पिंडज्ञान. यातून सूक्ष्म समज वाढते, देहाचं आणि मनाचं गूढ उलगडतं
पण हे सगळं अजूनही त्या अहमशी म्हणजे माझ्याशी संबंधित असलेलं ज्ञान आहे. मग तत्त्वज्ञान कसं आहे? तत्त्वज्ञान म्हणजे प्रकृती, पुरुष, माया, ब्रह्म, शाश्वत, नश्वर यांचा विवेक म्हणजे तत्त्वज्ञान. इथं बुद्धी स्वच्छ होते, भ्रम कमी होतो, पण अजूनही समज आहे, अनुभूती आलेली नाही. मग आत्मज्ञान जे सर्वोच्च आहे ते कसं आहे? मी देह नाही ही कल्पना नव्हे तर प्रत्यक्ष अनुभूती येणे म्हणजे आत्मज्ञान होय. पाहणारा आणि पाहिलं जाणारा एकच उतरतं तेव्हा आत्मज्ञान होतं. म्हणून समर्थ सांगतात ते पाहिलं पाहिजे, वाचून ऐकून बोलून भागत नाही. मग इथं काय पाहिजे? साधना म्हणजे तयारी, ज्ञान म्हणजे दिशा आणि आत्मज्ञान या सगळ्याची पूर्णता आहे. जर आत्मज्ञान नसेल तर योगही अहंकार बनू शकतो. आहे ना, सांगितलं ना अष्टांग योग. ज्ञानही भार ठरू शकतं. ज्ञानाने मोकळं व्हायचं होतं, ज्ञानाने त्याला काय केलं? बांधून ठेवलं. बघा ना, आम्ही दैनंदिन जीवनामध्ये नकाशा पाहतो. ते नकाशा म्हणजे तत्त्वज्ञान. नकाशा पाहणं म्हणजे तत्त्वज्ञान आणि त्या नकाशावरती गाडी चालवणं म्हणजे साधना आणि गंतव्य ठिकाणी इच्छित स्थळी पोहोचणं म्हणजे आत्मज्ञान होय. समर्थ सांगतात की पोहोचायचं असेल तर फक्त मार्ग पाहून चालणार नाही, है ना, नुसती साधना करून चालणार नाही. बघा पुढे सांगितलं, योग, पिंडज्ञान, तत्त्वज्ञान ही सगळी साधनं आहेत, पण अंतिम ध्येय काय आहे? प्रत्यक्ष आत्मज्ञान. बघा पुढं, मूळ मायेचे सेवटी, हरिसंकल्प मुळी उठी, उपासना योगी इठी, तेथे घातली पाहिजे. मूळ मायेच्याही पलीकडे जिथं हरिसंकल्प उठला त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी उपासनेच्या योगे काय केलं पाहिजे? इठी म्हणजे मिठी घातली पाहिजे. मूळ मायेच्या शेवटच्या टप्प्यावर हरीची म्हणजे ईश्वराची संकल्पना मुळापासून उगम पावते. म्हणून उपासना, भक्ती, साधना नेमकी इथेच लावली पाहिजे. नेमकापणा दिला आहे, है ना. कुठं? मूळ मायेच्या शेवटी हरिसंकल्प मुळी उठी, ते मूळ सांगितलं ना, ती मूळ, त्या मुळावरती आपण काय केली पाहिजे? आमची उपासना, भक्ती, साधना नेमकी लावली पाहिजे. समर्थ इथे फार सूक्ष्म सत्य सांगतात बरं का. मूळ माये म्हणजे सर्वात शेवटचं आवरण. मी साधक आहे, मी साक्षी आहे, मी जाणतो, या टप्प्यावरती स्वतःचा संकल्प उरत नाही. मग इथे येतो हरीचा संकल्प म्हणजे विश्व चालवणारी परमचेतना मुळातून प्रकट होते. म्हणजे जिथे आपले संकल्प संपतात तिथे हरीचा संकल्प, ईश्वराचा संकल्प सुरू होतो. हरी संकल्प मुळी उठे याचा खोल अर्थ असा की देव काही करतो हे बाहेरचं विधान नाही, तर ते अंतरातील नियंत्रण सुटणं आहे. जिथे मी करतो हे थांबतं, माझ्या साधनेनं हा अभिमान विरघळतो. हे सगळं माझ्या साधनेनं होते, अभिमान विरघळतो. होईल तसं होऊ दे ही शरणागती जिथे येते ना, तिथे हरीचा संकल्प प्रकट होतो. उपासना योगे इठी घातली पाहिजे. हा तर खूप महत्त्वाचा संदेश आहे. समर्थ म्हणतात की बाहेरच्या रूपात अडकलेली उपासना पुरेशी नाही. मंत्र, जप, ध्यान हे सगळं इथंपर्यंत पोचण्यासाठी होतं. पण अंतिम उपासना म्हणजे स्वतःच्या इच्छाशक्ती, स्वतःचं नियंत्रण, स्वतःचा अहंकार याचं समर्पण करणं म्हणजे अंतिम उपासना होय. हीच खरी भक्ती, हीच खरी उपासना आणि हीच खरी साधना होय. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही खूप प्रयत्न करून सुद्धा एखादा प्रश्न सुटत नाही. एक क्षण असा येतो की आता माझ्याकडून जे होईल ते होईल, जे काय आता जे व्हायचं ते होईल, आणि त्या सोडून देण्यातूनच अचानक एक असा मार्ग दिसतो. आणि समर्थ सांगतात की तो केवळ योगायोग नव्हता, सोडून दिला आणि मार्ग सापडला, हा योगायोग नव्हता, तो हरिसंकल्प होता. उपासना म्हणजे काहीतरी मिळवणं नव्हे, तर उपासना म्हणजे आपण बाजूला होणे म्हणजे उपासना. जिथे आपण बाजूला होतो तिथं परमतत्व कार्यरत व्हायला सुरुवात होते. म्हणून मूळ मायेच्या शेवटी जिथे मी संपतो तिथे हरिसंकल्पनेचा उदय होतो, हरिसंकल्प उगम पावतो.
म्हणून खरी उपासना नेमकी तिथेच करावी. उपासनेने हरिसंकल्प जागृत होतो, असाच अर्थ या ओवीचा आहे. मन त्या पलीकडे जाणं, निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची खूण, गगनासारिखे. मग त्याच्या पलीकडे निखळ निर्गुण ब्रह्म आहे. ते गगनासारखं निर्मळ आणि निश्चळ आहे, ही त्याची खूण आहे. त्याचं आयडेंटिफिकेशन मार्क आहे त्याचं. मन ज्या मर्यादेचं पलीकडे जाऊ शकतं, त्याच्या पलीकडे जे आहे ते शुद्ध आहे, ते निरपेक्ष आहे, ते निर्गुण ब्रह्म आहे, ते निर्मळ आहे, ते निश्चळ आहे. ही त्याची ओळख गगनासारखी, आकाशासारखी आहे. समर्थ इथं अत्यंत महत्त्वाची रेष आखतात मनापर्यंत. म्हणजे कसं, विचार, भावना, ध्यान, अनुभव आणि मनाच्या पलीकडे म्हणजे ब्रह्म, आत्मतत्व, परमसत्य, हे मनाच्या पलीकडं. मन जिथं थांबतं तिथेच सत्य सुरू होतं. म्हणून विचाराने कळत नाही, अनुभवाने पकडता येत नाही, शब्दात सांगता येत नाही. निखळ ब्रह्म निर्गुण. निखळ म्हणजे ज्याच्यामध्ये कुठली खळ नाही, ज्याच्यामध्ये कुठली भेसळ नाही. निर्गुण म्हणजे काय, गुण, आकार, रंग, सीमा त्याला लागूच होत नाही. जे कशासारखंही नाही पण सगळ्याला व्यापून आहे, ते निखळ निर्गुण ब्रह्म आहे. बघा, निर्मळ निश्चळ त्याची खूण. निर्मळ म्हणजे ज्याला मळ नाही आहे, ज्याला विकार नाही आहेत, जे निश्चळ आहे म्हणजे जे कधीच हालत नाही, जे बदलत नाही. सुखदुःख येतात जातात, विचार उठतात बसतात, देह वाढतो देह झिजतो, पण ते तत्त्व तसंच राहतं. कसं आहे ते, गगनासारखं. उपमा फार खोल दिली आहे समर्थांनी. आकाश कुठं अडकलेलं बघितलं आहे का? अजिबात अडकत नाही, कुठेही अडकत नाही ते आकाश. त्या आकाशामध्ये ढग येतात आणि जातात, आकाशामध्ये वारा येतो आणि जातो, तो अखंड वाहत राहतो. पण आकाशाला कधीही काही होत नाही. तसंच ते जे ढग आहेत ना, ते तुमच्या आमच्या अंतरी असलेले विचार आहेत. तो जो वारा आहे ना, त्या अंतरी असलेल्या भावना आहेत. आणि त्या ढगामध्ये जी वीज पडते, पाऊस पडतो, त्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये असलेल्या घटना आहेत. पण जो पाहतो तो आकाशासारखा मात्र अलिप्त असतो. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आधी पडद्यावरती पिक्चर असायचे, सिनेमाच्या पडद्यावरती दृश्य बदलत जातात ना, त्या पडद्यावरती चित्र बदलत गेली. कधी कधी युद्ध आलं, कधी प्रेम आलं, कधी सुख आलं, कधी दुःख आलं, हे सगळं त्या पडद्यावरती घडलं. पण त्या पडद्याला काही फरक पडला का? तसंच मानवी मनावरती आयुष्याचा सिनेमा चालतो खरा, पण तो पडदा आपण आहोत, हे कळणं म्हणजे आत्मज्ञान. बरोबर आहे का? मन शांत करणं ही साधन आहे, पण त्या मनाच्या पलीकडे जाणं ही सिद्धी आहे. जिथे मला अनुभव आला हेही उरत नाही, हेही शिल्लक राहत नाही, तिथं फक्त शुद्ध असणं उरतं, ते म्हणजे आत्मज्ञान. मनाच्या पलीकडे असलेलं निर्गुण ब्रह्म निर्मळ निश्चळ असून आकाशासारखं सर्व काही व्यापून आहे. निर्गुण ब्रह्म म्हणजे आकाशासारखं व्यापक. तेथून तेतवरी दाटले, प्राणी मात्रास भेटले, पदार्थ मात्रे लिगटले, व्यापून आहे. बघा, ते ब्रह्म तेथून तेथवर म्हणजे सर्वत्र घनदाट कोंदटलेला आहे. सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी ते ओतप्रोत असून, पदार्थ मात्राला चिकटलेले असून ही सर्वांना व्यापून आहे. हे तत्त्व कसं आहे बघा, इथून तिथंपर्यंत आहे, सर्वत्र आहे आणि सर्वज्ञ आहे. ते प्रत्येकाला, प्रत्येक प्राण्याला स्पर्श करतं, प्रत्येकाला भेटतं. सगळ्या पदार्थांमध्ये ते गुंफलेलं आहे. सर्व काही त्यांनीच व्यापून टाकलेलं आहे. समर्थ काय सांगतात आपल्याला, ते ब्रह्म कुठे विशेष ठिकाणी नाही आहे, ते मंदिरातच आहे असंही नाही आहे, ते ध्यानातच मिळतं असंही नाही आहे. ते सर्वत्र आहे आणि सर्व काळ आहे, ते नेहमी आहे. ते दगडात आहे, ते झाडात आहे, ते माणसात आहे, ते श्वासात आहे, ते शांततेत आहे, ते गोंधळात सुद्धा आहे. प्राणी मात्र असं भेटले याचा अर्थच खूप खोल आहे. हे तत्त्व निवडक लोकांसाठी नाही, हे तत्त्व साधू ज्ञानी अज्ञानी सगळ्यांमध्ये आहे. फरक इतकाच आहे की काहींना ते कळतं, काहींना ते दिसतच नाही. सूर्य
सगळ्यांवरती सारखाच प्रकाश टाकतो की नाही. पण डोळे उघडे असले तरच ते दिसणार आहे, आणि डोळेच बंद केले तर काय उपयोग. मग पदार्थ मात्रासी लिगटले, लिगटले म्हणजे वेगळे नाही, बाहेरून चिकटलेले नाही, तर त्याच्यामध्येच आतमध्ये गुंफून राहिलेलं आहे. जसं सोन्याच्या दागिन्यात सोनं असतंच, मातीच्या मडक्यामध्ये माती असतेच, तसंच प्रत्येक पदार्थात ब्रह्म हे असतंच. आपण फक्त आकार पाहतो आणि त्यामध्ये तत्त्व असलेलं विसरतो. ते तत्त्व विसरू नये. प्रत्येक पदार्थामध्ये ब्रह्म आहे. आपण वरवरून त्याचा असलेला आकार रंगच पाहत बसलो आणि तत्त्व मात्र विसरलो. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आपण समुद्राच्या लाटा पाहतो. समुद्राच्या लाटा वेगवेगळ्या दिसतात खरा, पण सगळ्याच लाटा म्हणजे पाणीच की हो. पण त्या लाटांची नावं वेगळी, त्या लाटांचे आकार वेगळे, पण त्याच्यामध्ये असलेलं तत्त्व एकच आहे. मग समर्थ आपल्याला काय सांगतात की शोधायचं काही बाहेर नाही आहे, मिळवायचं काही नवीन नाही आहे, फक्त दृष्टी बदलायची आहे. आणि जिथे दृष्टी बदलते तिथे भेद कमी होतो, द्वैत विरघळतं, मी आणि ते यामध्ये असलेली भिंत पडते. तिथे हे सर्व व्यापक तत्त्व उघड होतं. मग ही ओवी आपल्याला काय सांगते, निर्गुण ब्रह्म सर्वत्र सर्वांमध्ये सर्व पदार्थांमध्ये गुंफलेलं आहे, फक्त पाहण्याची दृष्टी हवी. तोच आत्मा सर्वत्र व्यापून आहे. बघा, त्या ऐसे नाही थोर, सूक्ष्माहून सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्मांडाचा संवार होता कळ्या. त्याच्याहून थोर काही नाही आणि सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे. ते कसे, हा विचार पिंड ब्रह्मांडाचा संवार झाला की कळते, है ना. बघा कसं सांगितलं, यापेक्षा मोठा श्रेष्ठ असा दुसरा कोणीही नाही आहे. त्याच्या इतका सूक्ष्म विचार आहे की तो सूक्ष्मतेला सुद्धा मागे टाकतो. जेव्हा पिंड म्हणजे हा देह आणि ब्रह्म यांचा संहार म्हणजे भेद नष्ट होतो ना, तेव्हा हे सत्य प्रत्यक्ष कळतं. समर्थ इथं खूप मोठी निर्णायक गोष्ट सांगतात. पिंड म्हणजे मी देह, मी व्यक्ती, मी वेगळा म्हणजे पिंड, आणि ब्रह्म सर्वत्र असलेलं एकमेव तत्व म्हणजे ते ब्रह्म. सुरुवातीला मी आणि ब्रह्म असा भेद असतो खरा. साधना, उपासना या सगळ्याचा हेतूच काय आहे की हा भेद विरघळवणं. हा हेतू कशाचा आहे, साधनेचा आहे, ज्ञानाचा आहे, उपासनेचा आहे. मी आणि ब्रह्म याच्यामध्ये असलेला भेद विरघळवणं. सूक्ष्माहून सूक्ष्म विचार म्हणजे काय, हा विचार असा आहे की जो शब्दात मावत नाही, जो तर्कात अडकत नाही. मी विचार करतो हेही जिथं विसरलं जातं, तो विचार. इथे विचार ही साधना नसते, तर तो विचारसुद्धा आपोआप गळून पडतो. कसा गळून पडतो, पिंड ब्रह्मांडाचा संवार होता कळ्या. संवार म्हणजे नाश नाही, तर तो जो भेद होता ना, त्या भेदाचा अंत म्हणजे संवार होय. त्या क्षणी मी देह आहे ही ओळख जाते. त्या क्षणी मी ब्रह्म शोधतो हा भावही निघून जातो. त्या क्षणी शोध संपतो, जाणणारा आणि जाणलेलं एकच उरतं. तेव्हा कळतं नवीन काही मिळालेलं नाही आहे, तर होता तो भ्रम फक्त निघून गेला आहे, होता तो भेद फक्त नष्ट झालेला आहे. दैनंदिन जीवनामध्ये बघा ना, आपण नदी समुद्राला मिळते म्हणजे नदी नष्ट होते का, नदी नष्ट होत नाही. पण नदी, मी नदी आहे ही ओळख विसरून जाते, ही ओळखच निघून जाते. तसंच देह, नाव, भूमिका राहतात खऱ्या, पण मी वेगळा आहे हा भाव मात्र नाहीसा होतो. आत्मज्ञान म्हणजे काही जोडणं नाही, आत्मज्ञान म्हणजे काही सोडणं नाही. देहाशी ओळख, मनाशी ओळख आणि साधक असल्याचा अभिमान जिथे काही उरत नाही, तिथे सर्व उतरतं बरं का. सूक्ष्माहून सूक्ष्म विचार असा हा विचार तेव्हा कळतो जेव्हा पिंड आणि ब्रह्मांड याच्यातला भेद पूर्णपणे नाहीसा होतो. सूक्ष्म विवेकाने पिंड ब्रह्मांडामध्ये असलेलं एकत्व कळतं. जे द्वैत होतं, जो भेद होतो तो नष्ट होतो. बघा आता पुढं सांगितलं समर्थांनी, अथवा पिंड ब्रह्मांड असता, विवेक प्रलय पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. अथवा म्हणजे किंवा, है ना.
पिंड म्हणजे देह आणि ब्रह्मांड म्हणजे जग अस्तित्वात असताना जर विवेकाच्या प्रळयात म्हणजे सूक्ष्म तपासणीत पाहू लागलो तर खरं खरं कोणतं तत्त्व शाश्वत आहे हे उमगू लागते. इथे एक शब्द आला आहे, विवेक प्रळय म्हणजे काय? प्रळय म्हणजे नाश, पण इथे बुद्धीचा प्रळय आहे. देहाची कल्पना गळते, जगाचं स्थैर्य गळतं, नाव रूप भूमिका सगळं विरघळून जातं. मग उरतो तो एकच प्रश्न, यातलं शाश्वत काय, यातलं कायमचं काय? आणि इथं पिंड ब्रह्मांडाची कसोटी लागते. मग समर्थ म्हणतात, देह येतो जातो, विचार येतात बदलतात, जग कळतं, काळ फिरतो, म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड अनित्य आहे. बरोबर का नाही? मग शाश्वत कोण? जे कधीच बदलत नाही, जे येत जात नाही, जे जन्म मरणाच्या पलीकडे आहे, पाहणारा म्हणून कायम उरतो, ते शाश्वत. तेच आत्मतत्व, तेच ब्रह्म. हे समजणं हे तर्काने होणार नाही, तर विवेक पूर्ण थकल्यावर होणार आहे. मग दैनंदिन जीवनामध्ये उदाहरण आहेत बघा, चित्रपट बदलतात, दृश्य बदलतात, नायक बदलतो, खलनायक बदलतो, पण तो पडदा तसाच राहतो. मग विवेक प्रळयामध्ये चित्रपट जातो, पडदा उरतो. बघा ना, आत्मज्ञान होणं म्हणजे जग सोडणं नाही. आत्मज्ञान म्हणजे अनित्य पाहणं. जे अनित्य आहे त्याला शाश्वत शोधू नये. जिथे हे कायम नाही हे स्पष्ट होतं, तिथेच काय कायम आहे हे उघड होतं. विवेकाच्या कसोटीवर पिंड आणि ब्रह्मांड विरघळल्यावरती शाश्वत तत्व कोणतं हे आपोआप उमगतं. नाशातीत तत्व म्हणजे आत्मा. बघा आता पुढं, करुण अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे. याप्रमाणे सर्व तत्वांचा निराश केला. या मायेदेवीची धांदळ होती ना, होती की नाही? संसारात भ्रम होते, संसारामध्ये आकर्षण होती, संसारामध्ये भास होते. जो सूक्ष्म विवेकाने पाहतो त्याच्या मनात या धांदलीत अडकून राहत नाही. सूक्ष्म विवेकाने ती धांदल नष्ट होते. म्हणजे काय होते? समज येते आणि संदेहवृत्ती तुटते, कारण शंका अज्ञानातूनच आली होती. मग मूळ माया म्हणजे चौथा देह हेही कळालं. स्थूल सूक्ष्म कारण याच्या पलीकडची ती अवस्था होती. जो साधक विदेह होतो तो देहभाव टाकतो, तोच खरा धन्य साधू. जेव्हा विचार ऊर्ध्वगामी होतात म्हणजे जेव्हा साधक आला तेव्हा साधकाला ऊर्ध्वगती मिळते, पण तो पदार्थ ज्ञानामध्ये अडकतो, त्याचं अधःपतन सुरू होतं. पदार्थ चांगले भासतात खरे, पण ते क्षणभंगूर असतात. त्याच्यावर जीवन उभा केलं जातं आणि म्हणून माणूस भ्रष्टतेकडे झुकतो. म्हणूनच काय करायचं आहे, नुसतं नाना पदार्थांचं ज्ञान नको, अनुमान तर्क नको, हे सर्व सोडून काय करायचं आहे, निरंजनाची म्हणजे निर्गुण ब्रह्माची शोधयात्रा सुरू करायची. अष्टांग योगाला पिंड ज्ञान आलं, हे सगळं महत्त्वाचं खरं आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण त्याहून थोर आहे ते तत्त्वज्ञान आणि त्याहूनही थोर आहे ते म्हणजे आत्मज्ञान. हे पाहणं हे अंतिम ध्येय आहे. मूळ मायेच्या शेवटी हरिसंकल्प उगम पावतो. तेथे उपासनेद्वारे मनाला स्थित केलं पाहिजे, स्थिर केलं पाहिजे. मन ज्या क्षणी त्याही पलीकडे जातं तेव्हा उरतं ते फक्त निर्गुण, निर्मळ, निश्चळ ब्रह्म, जे गगनासारखं आहे, सीमाहीन. ते ब्रह्म सर्वत्र आहे. पदार्थामध्ये आहे, प्राणीमात्रामध्ये आहे, कणाकणात व्यापलेलं आहे. पण तरीही सूक्ष्माहून सूक्ष्म विवेक केल्याशिवाय ते कळणार नाही. पिंड आणि ब्रह्मांड असतानाच विवेक प्रळयाने पाहिलं पाहिजे, तेव्हा हळूहळू उमगतं शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे. आणि अखेरीस सर्व तत्वांचा झाडा करून सार आसार वेगळं करून सावधपणे हा ग्रंथ सोडावा आणि आत्मसुखामध्ये स्थित व्हावं. समर्थ शेवटच्या ओळीमध्ये सांगतात की सार आसार ओळखून ग्रंथ समाप्त करावा, तेव्हाच काय मिळेल, समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.